वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित 5 दिवसीय मोफत वास्तुवर्गाच्या आजच्या 5व्या दिवसाच्या फाउंडेशन वर्गामध्ये अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. आपले जे वर्ग होणार आहेत, किती जणांना पेड वर्ग करायचे त्यांनी PM टाईप करा, PMS टाईप करा. ओके, जे वर्ग आपले होणार आहेत तर ते वर्ग जे आहेत ते रेकॉर्डिंग होणार आहेत आणि त्याच्यामध्ये मी वॉच ठेवणार आहे. म्हणजे आपला जी अभ्यासक्रमाची पद्धत आहे ती जी अशी असणार आहे की जे रेकॉर्डिंग वर्ग करतील त्यांनी रोज नोट्स काढायच्या असतात, काही शंका आली तर ग्रुपमध्ये विचारायच्या असतात आणि त्या शंकांना मी उत्तर देणार असतो. ऍक्च्युली हे जे वर्ग असतात, हे जाऊ दे, मी आता लवकर सांगतोय का, हे आपण आधी वर्गाला सुरुवात करू, प्रार्थना करू, सगळं सोडून द्या. ओके, तर आपण हे करू. हे जे वर्ग असतात तर तुम्हाला एक स्पेशली सांगतो, आत्ता जे वर्ग होणार आहेत, आत्ता जे ऍडमिशन घेतील, ओके, तर त्यांना डबल टिबल फायदा आहे. तो कसा, तो नंतर सांगतो. CLR क्लिअर, समजले का? ओके, ग्रेट. तर सगळं विसरून जा. आता आपण दीर्घ श्वास घेऊया, मेडिटेशन करूया, मंगलाचरण करूया आणि वर्गाला सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जरी हा वर्ग आपला रेकॉर्डिंग असला तरीही रोज आपल्या वर्गाची ही हेच आहे, परंपराच आहे, तरी प्रत्येकाने वर्गाला बसण्यापूर्वी जी प्रार्थना आपण आता करतो आहोत ही प्रार्थना कंपल्सरी करून बसायचं. लक्षात आलंय? समजलंय सगळ्यांना? ओके, तर सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मन शांत 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 होत आहे, प्रसन्न होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मनातला सर्व थकवा, सर्व नैराश्य, सर्व डिप्रेशन दूर 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 होत आहे, दूर 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 होत आहे. मन शांत 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 होत आहे, प्रसन्न होत आहे. मी पूर्णपणे निरोगी झालेलो आहे. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे, वाढतच चाललेला आहे. मी शांत आणि सुरक्षित झालेलो आहे आणि जीवनामध्ये यशस्वी झालेलो आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. आकार, उकार आणि मकार हा स्पष्टपणे ऐकू येईल या पद्धतीने म्हणायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मी जी प्रार्थना सांगतोय ती म्हणायची आहे. भृगुर अत्री वसिष्ठश्च
विश्वकर्मा मयस्तथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्ष पुरन्दरः ब्रह्मः कुमारो नन्दीशो शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशेति विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणाम् वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया आरोग्यं पुत्रलाभं च धनधान्यलभे नरः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु परम गुरु परमेष्ठी गुरु परात् परगुरु श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। सगळ्यांनी सावकाश डोळे उघडायचे आणि जोरदार हातावर हात घासून ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करायची आहे। यस। सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपला 5वा दिवस आहे। आज वर्गामध्ये काय दडलेलं असेल हा सगळा प्रश्न आपल्याला पडलाच असेल। तर मित्रांनो, आपण सर्वांनी अतिशय उत्तम कमेंट केलेले आहेत। मला खात्री आहे की त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झाली असेल। आपण चौथ्या दिवशी एक टास्क दिला होता, शत्रू नंबर 1 ला फोन करायचा आणि त्याचं कौतुक करायचं। कुणी कुणी केलं रे? कुणी कुणी केलं? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सांगितलेल्या गोष्टी करा। आजपर्यंत अनेक जणांना आलेला आहे, तुम्हाला देखील झाल्याशिवाय राहणार नाही। ओके मित्रांनो, रत्न प्रभाजी म्हणतात मी केला, 100 करा रे। हंड्रेज केलं का? ओके, आवाज येतोय सगळ्यांना? श्रीराम समर्थ। नमस्कार। सॉरी, रेंज प्रॉब्लेम झाला। हा, प्रशांत कुलकर्णी जी बोला। प्रशांत कुलकर्णी। हा, प्रशांत कुलकर्णी। निर्मला गोस्वामी गोसावी। हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय? ओके, धन्यवाद।
हॅलो. हा, तर प्रशांत कुलकर्णी बोलायचंय. नाही हा, सर, बोल. काही नाही काही नाही. बोलायचंय. तुम्ही फोन केला ना शत्रू नंबर 1 ला. हा, आवाज माईक चालू करून बोला. हा, बोला. हा, फोन केला. हा, उचलला फोन आणि बोललो पण. कसं ओके, वाटलं? धन्यवाद सर. खूप छान वाटलं. समज गैरसमज दूर झाले. हो, अगदी 100%. मित्रांनो, सगळ्यांनी प्रशांत कुलकर्णींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक पाऊल पाठीमागून आयुष्यात मोठी झेप घ्यायची असेल तर त्याला वाघाचं धाडस लागतं. लक्षात आलं? खूप मोठी गोष्ट असते आयुष्यामध्ये. अनेक प्रॉब्लेम्स असतात, पण प्रॉब्लेम याच्यामुळे असतात, पहिलं कोण? मीच का? आणि एक पाऊल आपण पुढे टाकलं की अख्खी लढाई आपली असते. लक्षात आलं? त्याच्यामुळे पहिलं पाऊल आपण टाकायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्माला यावं, नाही का? पण शेजारच्या घरी, माझ्या घरी नाही, तर पहिलं आपल्या घरी जन्माला घालायचं आणि मग दुसऱ्यांच्या घरी जन्माला येण्यासाठी प्रयास करायचे. जोरदार टाळ्या प्रशांत कुलकर्णींसाठी. नरेंद्र राठोड. नमस्कार गुरुजी. हा, गुरुजी नमस्कार. आवाज बोला येतोय? बोला. हो, येतो. गुरुजी, मी खूप दिवसानंतर फोन केला. अपेक्षा नव्हती तो रिसिव्ह करेल. रिसिव्ह झालं. जास्त काय नाही बोलणं झालं, परंतु मनातल्या कटुता थोडीफार कमी झाली. ओके. पण तुमचा सल्ला म्हणजे कामाला पडला असं म्हणायला हरकत नाही. निश्चित. आणि आपल्या वर्गामध्ये खूप सारे चमत्कार घडलेले आहेत, घडतात, आणि जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो अख्ख्या वर्गाच्या प्रोसेसमध्ये. म्हणजे आपल्याकडे नुसता 4 भिंतीतला वास्तू अभ्यासक घडत नाही. आपल्याकडे एक माणूस उत्तम घडतो, जो वास्तुतज्ञ बाय प्रोडक्ट असतो. प्रत्येक वास्तुतज्ञ बाय म्हणजे माणूस असतोच याची शाश्वती नाही. कारण उदाहरणतः लक्षात ठेवा, प्रत्येक एका प्रॉब्लेमला वास्तूसोबत जोडून हे करणं हितावह नसतं, ते योग्य नसतं. तर हा जो प्रॉब्लेम आहे, हा व्यवहारातला प्रॉब्लेम आहे का, विचारांचा प्रॉब्लेम आहे का, की वास्तूतला प्रॉब्लेम आहे, हे त्या वास्तुतज्ञाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, ग्रेट. खूप छान नरेंद्र राठोड. सोनल पंडित. सोनल पंडित. शिल्पा चिलकर. माईक चालू करून बोला. आवाज आवाज नाही येत आहे तुमचा. माईक चालू करा. मी तुम्हाला अनम्यूट. हा, हा, बोला. हॅलो. सर, तुम्ही शत्रूला फोन करायचं सांगितलं. मी खूप आठवलं, पण मला एकही नाव आठवलं नाही. पण मी कोणालाच नाही फोन केला. मला या खरंच वाद. म्हणजे खरंच मला असं कोणी शत्रू नाहीये. यस, खूप छान. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही एक फोन करायचा राहिलात स्वतःला. कोणाला? स्वतःला. कारण माणसाच्या आयुष्यात स्वतःच स्वतःचा जेवढा मोठा स्वतःचे दुश्मन शत्रू असतो, असतात. तेवढं येस दुसरं येस. कुणीही नसतं. कोणी त्याच्यामुळे नसतं. असंच कुणी येस. नसतं, तेव्हा स्वतःला फोन करायचा आणि स्वतःशी संवाद साधायचं की माझ्यामध्ये काय काय मी सुधारणा करणं गरजेचं आहे. ओके, खूप छान. शिल्पाताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप थँक्यू सर. अप्रिशिएट. यस. शुभांगी खाडे. चुलत्यांना फोन केला होता. नाहीत बोलले, फक्त हा बरं एवढंच म्हटले. कारण की माझ्या मिस्टरांचा चुलत भाऊ आहे, त्याच्याबरोबर माझी बहीण पळून जाऊन लग्न केल्यामुळे त्यांना असं वाटतंय की माझे मिस्टर कारणीभूत आहेत त्याला. ओके. त्यामुळं नाहीत बोलत. मी भरपूर वेळा प्रयत्न केलाय, काका बरं आहे का, हे ते पाया वगैरे पडते मी कधी गेले की, पण अजून त्यांनी एक्सेप्ट नाही केले. हो ना. बरं का, याच्यावरती पण उपाय आहे. जास्त अवघड हा विषय नाहीच आहे. रितसर एक छान पत्र लिहायचं आणि त्याच्यामध्ये सर्व खुलासा करायचा. आपण ज्येष्ठ आहात, आपण म्हणजे मोठे आहात. मला असं वाटतं की मोठ्या व्यक्तीला याच्यापेक्षा जास्त सांगणं हितावह असत नाही. आणि जे माझं म्हणणं आहे हे तुम्ही समजून घ्याल. आणि आय होप
की एक उत्तम रिलेशन आपण मेंटेन करू. झाल्यास आनंद, नाही झाल्यास ईश्वर कृपा, ईश्वर सर्वांचं कल्याण करू. पण आमच्यासाठी तुम्ही आमच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण व्यक्ती होता, आहात आणि असाल, असं म्हणून एक पत्र छान लिहून द्यायचं. ओके, होतं ते. शेवटी युगो असतो ना, युगो नाही, भाऊ आडवा येत असतो. भाऊ बोलतो आणि चुलतीही बोलते, पण अजून काकांनी नाही एक्सेप्ट केलेलं. होतं जरा होतं मन ते. दुखवलेलं आहे ना थोडस. एक- आणि अशा प्रश्नांवरती ना काळ हे उत्तर असतं. ओके, सो वेळ जाऊ देणंही गरजेचं असतं. सो पण ग्रेट. सर ते आठवण पण काढतात. म्हणजे मला पप्पा नाहीयेत, 8वीत दीर्घ एक्सपायर झाले, श्वास त्यांनी घ्यायचा. माझं सगळं केलेलं आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायचं बरं का, बाप जो असतो ना त्याला आठवण येतच असते, पण बापाचा एक वाईट स्वभाव असा असतो की बाप कधीच बोलत नसतो, बोलू शकत Yes. नसतो. त्याच्यामुळे काळ्याच्या ओघात हळूहळू गोष्टी होत असतात. बऱ्याच वेळा वडिलांना इच्छा असते, लक्षात आलं, पण इच्छा असतानाही ती व्यक्त न करणे हे पुरुषाचं लक्षण आहे. ओके, ग्रेट. पण होईल सगळं, डोंट वरी. वर्गामध्ये आल्यानंतर तर आम्ही म्हणजे अजून माझ्या चमत्कार आहे. बहिणीची डिलिव्हरी झाली ना, तेव्हा तिला तिकडे घेऊन गेले, तर सतत माझंच नाव होतं त्यांच्या तोंडामध्ये, की मी तिला हे Yes. केलं, पिंकी अशी, पिंकी तशी. म्हणजे मनात आहे त्यांच्या, पण समोरून ते दाखवत नाही. दाखवतच नसतात, त्यालाच तर बाप म्हणतात. ओके, ग्रेट. Yes. खूप अभिनंदन. प्रतिभाताई शिरसाट. नमस्ते गुरुजी. हो मला एक विचारायचं होतं. हो. जे जिवंत आहेत त्यांना फोन करू शकतो, पण जे मेले आहेत आपले शत्रू, त्यांना कसं करायचं? वा, खूप छान प्रश्न विचारला. याच्यातून आपण नारायण नागबली त्रिपिंडी असते ना, ओके, हे करायचे असते. आणि या विधीमध्ये अतिशय उत्तम एक विधी आहे की अस्मत् कुले, म्हणजे आपल्या कुळामध्ये, परिचयामध्ये, स्नेहामध्ये, नात्यांमध्ये किंवा ज्ञात अज्ञात व्यक्तींना आपण भेटलेलो आहे. आता बघा, मी तुम्हाला भेटलेलो नाही, किंवा कित्येक व्यक्तींना ग्रुपमध्ये आले, जॉईन होता नाही आलं, आणि त्याच्यामुळे ते माझ्यावरती नाराज झाले. अर्थात त्यांना माहिती नाही की गुरुजींचा काहीच रोल नाहीये याच्यामध्ये. आपला रेंज प्रॉब्लेम आहे, आपला टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मग गुरुजींनी एवढं चांगलं नॉलेज ह्यांना दिलं, मग मला मिळू शकलं नाही म्हणून गुरुजींवरती नाराज आहेत. तर त्यांच्यासाठी मी अज्ञात आहे ना, आणि माझ्यासाठी ते अज्ञात आहे. तर अशी हे व्यक्तींचा काही तळतळाट लागला असेल तर याच्यासाठी सर्वोत्तम उपाय जो आहे हा नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी असा आहे. ओके, आणि दुसरं महत्वाचं, एवढा मोठा जर खर्च करायची म्हणजे शक्य नसेल तर काही करायचं नाही. अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 ते 2 या वेळेला दक्षिणेला तोंड करून नैऋत्य कोपऱ्यामध्ये, कुठे, नैऋत्य कोपऱ्यामध्ये. आता आपले विद्यार्थी पण आहेत, त्यांना पण सांगतो, वास्तूमध्ये कितीही, म्हणजे आपल्या घरामध्ये कितीही मोठा पितृदोष असू दे, दर अमावस्येला, प्रामुख्याने अमावस्या, संक्रांत अशा पर्व कालावधी नैऋत्येला दक्षिणेकडे तोंड करून पितृ नावाचं एक पद आहे, पितृ नावाची एक देवता असते आपल्या वास्तुपुरुष मंडलामध्ये. जे मी तुम्हाला सांगितलं, वास्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही ऊर्जांचा, देवतांचा वास आहे. तर लक्षात ठेवा, उत्तर वायव्य ते पूर्व आग्नेय ह्या सगळ्या सकारात्मक देवता आहेत, आणि दक्षिण आग्नेय ते पश्चिम वायव्य ह्या नकारात्मक देवता आहेत. म्हणजे कशा, उत्तर वायव्य ते पूर्व आग्नेय ह्या दिवसाच्या देवता आहेत, आणि दक्षिण आग्नेय ते पश्चिम वायव्य ह्या रात्रीच्या देवता आहेत. म्हणजे सकारात्मक, नकारात्मक, जसं दोन गोष्टी असल्याशिवाय व्यक्ती परिपूर्ण घडत नाही, तशी वास्तू देखील आहे. जेव्हा आपण वर्गामध्ये, पुढच्या पेड वर्गामध्ये याचा अभ्यास करू, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप समजतील, सहज समजतील. ओके, तर याच्यामध्ये पितृ नावाचं एक पद आहे. मग तुम्हाला उदाहरणतः सांगतो, नैऋत्यचा शेवटचा कोपरा, आता टेंटेटिव्ह हा पकडून घ्या. स्पेसिफिक तो कसा काढायचा वर्गामध्ये आपण तो शिकवलेला आहे. तर तिथे जायचं, पांढरं गंध, ओके, त्याच्यानंतर पाणी, पाण्यामध्ये काळे तीळ आणि पांढरं पुष्प हे अर्पण करायचे, आणि ज्ञात अज्ञात, स्वकीय परकीय, लक्षात आलं, स्नेहीय असे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्या नावाने तिथे पाणी अर्पण करायचं. आणि पाणी अर्पण केल्यानंतर 2 हात, तिसरं मस्तक हृदयातल्या श्रद्धेने त्यांना मनापासून माफी मागायची. हे जर तुम्ही 1 वर्ष नित्यनेमाने करत गेलात तर मित्रांनो, आपल्या व्यक्तिगत आयुष्यामधला, आपल्या वास्तूमधला जो काही पितृदोष असेल त्या पितृदोषाची तीव्रता कमी होऊन आपल्या जीवनामध्ये आपली जी कामं बनत नाहीयेत, होत नाहीयेत, अशा कामांना एक निश्चितरित्या मार्ग लागायला सुरुवात झाल्याशिवाय राहणार
नाही. CLR क्लिअर? ग्रेट. तर मित्रांनो, अशा खूप साऱ्या गोष्टी वर्गामध्ये आहेत. तर आजच्या वर्गाचा आपला शेवटचा दिवस आहे आणि काल आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. तर सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवा, गुरुजी आपल्याला व्हिडिओ देता आहेत, परत सांगा असं म्हणू नका. व्हिडिओ पाहून परत आपण लिहून घेऊ शकता आहात. ओके. तर मित्रांनो, आता वास्तुशास्त्र कोणी सांगितलं आणि का सांगितलं, इकडे जाण्यापूर्वी आपण एक जिथपर्यंत काल आपण आलो होतो तिथे जाऊया. मित्रांनो, आपल्या ह्या भारतीय संस्कृतीला काय म्हटलं जातं, तर लक्षात घ्या, भारतीय संस्कृतीमध्ये जे मूळ आपले वेद आहेत, ज्या संस्कृतीचे मूळ हे वेद आहेत, तर त्या वेदांना काय म्हटलं गेलेलं आहे, सनात असं म्हटलं गेलं आहे. सनातन लक्षात आलं? तर सनातन का म्हटलं गेलेलं आहे या संस्कृतीला, तर लक्षात घ्या, वेद हे भारतातील सर्वांमध्ये सर्वात असं जगामध्ये सर्वात पवित्र साहित्य आहे, जे हिंदूंचे सर्वात जुनं आणि मूलभूत धर्मग्रंथ देखील आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये वेद हे सनातन वर्णाश्रम धर्माचे मूळ आणि सर्वात जुने धर्मग्रंथ आहेत. आता लक्षात ठेवा, सनातन म्हणजे महत्वपूर्ण काय आहे, तर सनातन म्हणजे लक्षात ठेवा, जसं एखादी नदी प्रवाहित होत असताना आपण एखाद्या ठिकाणातलं जर पाणी काढलं, लक्षात आलं, नदीतल्या एका जागेवरचं पाणी काढलं, तर ते पाणी परत येईल का आपल्याला? येईल का? लोखंडे डॉक्टर, येईल का? नाही येणार. अगदी त्याच पद्धतीने वेद मंत्र देखील जे आहेत, जर 3 दिवसापेक्षा जास्त शिळे राहिले, म्हणजे आता माझं वेदाध्ययन झालंय आणि मी वेद मंत्र म्हटलेच नाहीत, तर ते मंत्र शिळे होतात. लक्षात आलं? आणि याच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेद हे नित्यनेमाने म्हणायचे आहेत. लक्षात आलं? आणि म्हणून वेद हे काय आहेत, सनातन आहेत. सनातन म्हणजे काय, रोज नित्य नूतन. सनातन म्हणजे काय, रोज नित्य आणि नूतन जे असतं त्याला सनातन म्हणतात. आणि ही माझी भारतीय संस्कृती हे वेदाधिष्ठित असल्यामुळे ही भारतीय संस्कृती सनातन संस्कृती आहे. मग सनातन संस्कृती जी आहे मित्रांनो, हे नित्य आहे, नूतन आहे, रोज नित्य नूतन आहे. म्हणजे लक्षात ठेवा, आजकाल काही बावळट लोक म्हणतात म्हणजे भारतीय संस्कृती जुनाट आहे. अरे बावळटांनो, ती रोज नित्य नूतन आहे. परिवर्तन ही संसार का नियम आहे, हे तत्व मानून पुढे जाणारी माझी एकमेव संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. आणि लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीमध्ये जे तत्व सांगितलेले आहेत, हे तत्व कालही बरोबर होते, आजही बरोबर आहेत आणि उद्याही बरोबर असणार आहेत. लक्षात आलं? मग ह्याला सनातन असं म्हणतात. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपली ही जी संस्कृती आहे, हिला सनातन का म्हणतात, अजून एक कारण सांगू? ऐकायचंय का? हो म्हटलं तर ऐकायचं, नाहीतर नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, जगामध्ये एवढ्या संस्कृती आल्या, एवढ्या परंपरा आल्या, एवढ्या सभ्यता आल्या, सगळ्या नाश पावल्या. पण एकमेव भारतीय संस्कृती अशी आहे की सगळ्यात जुनी संस्कृती आहे, सगळ्यात जुनी संस्कृती आहे आणि एवढे वर्ष आक्रमण झाल्यानंतरही आज टिकून आहे. त्याचं कारण काय? कारण ही संस्कृती सनातन संस्कृती आहे. मग सनातन संस्कृती म्हणजे काय, तर आई वडील ज्याला नसतात त्याला काय म्हणतात रे? टाईप करा. आई वडील ज्याला नसतात त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? सालुंखे, बरोबर, अनाथ. अनाथ म्हणजे ज्याला आई वडील नाहीत, जो नाथ असे म्हणतात. लक्षात आलंय? ज्या मुलांना आई वडील असतात त्याला सनाथ असे म्हणतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या संस्कृतला लक्षात घ्या, संस्कृतीचं जन्मस्थान काय आहे, तर संस्कृतचं जन्मस्थान हे भगवान शिवाच्या डमरूमधून निघालेला नाद आहे. आणि ह्या संस्कृतीचा
जो मूळ आहे, भारतीय सनातन संस्कृतीचं जे मूळ आहे हे संस्कृत मध्ये लपलेलं आहे, म्हणजेच वेदांमध्ये लपलेलं आहे. म्हणून माझी ही भारतीय संस्कृती जी आहे ही सनाथ संस्कृती आहे, जिला आई वडील आहेत, जिला आधार आहे, जिला मूल आहे, अशा पद्धतीची ही माझी संस्कृती आहे. आणि ही संस्कृती आजही जिवंत का आहे, तर आज देखील भारतामध्ये रोज नित्यनेमाने हे वेद मंत्र म्हटले जातात. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज नाही येत आहे? ओके. आज देखील रोज नित्यनेमाने हे वेद म्हटले जातात. आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, म्हणून ही भारतीय संस्कृती जी आहे ही सनाथ संस्कृती आहे. मग मित्रांनो, वेदांना काय म्हटलं जातं, तर वेदाचा अर्थ काय आहे? वेद म्हणजे जाणणे. वेद म्हणजे जाणणे. लिहून घ्या, वेद म्हणजे जाणणे. संस्कृत मधल्या विद धातूपासून वेद हा शब्द उत्पन्न झालेला आहे. संस्कृत मधल्या विद या धातूपासून वेद हा शब्द उत्पन्न झालेला आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच आता वेद जे आहेत, आता वेद हे काय झाले, तर वेद हे श्रुती ग्रंथ आहे. आपण कोणतंही कार्य करत असताना श्रुती स्मृती पुराणोक्त असं म्हणतो. श्रुती आणि स्मृती. श्रुती म्हणजे श्रावयतेतच, म्हणजे हे श्रूयतेत श्रवतः, म्हणजे जे ऐकून ऐकून ज्या पद्धतीने कार्य केलं जातं त्याला श्रुती असं म्हणतात. अनेक विचार करून योग्य बुद्धीने नियोजन करून जे कार्य केलं जातं अमुक एका विशिष्ट कार्य हेतू साध्य होण्यासाठी त्याला स्मृती असं म्हटलं जातं. मग पुराणोक्त जे अनुष्ठान, जे विधान ज्या कामनापूर्तीसाठी पुराणांमध्ये सांगितलेलं असतं त्या पुराणातल्या अनुष्ठान करणाऱ्या कार्याला पुराणोक्त कार्य असं म्हणतात. लक्षात आलं? यस. तर अशा पद्धतीने आपण श्रुती आणि स्मृती याचं महत्व जाणून घेतलं. आता माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मग वेदांमध्ये एक लक्षात ठेवा, आधी अंड की आधी कोंबडी, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर अजून सायन्सला देखील मिळालेलं नाही, पण आपल्या वेदांमध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या. मग वेदांचा क्रमाक्रमाने विकास झाल्यानंतरनं माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो काय झालं, तर वेदांचा क्रमाक्रमाने विकास झाल्यानंतरनं 4 युग उत्पन्न झाले. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर याच्यामध्ये बघा, वास्तुशास्त्राशी संबंध आपण याचा विचार करताना सत्ययुग हे 17,28,000 वर्षांचं होतं. आद्य पुरुष म्हणू आणि आद्य स्त्री श्रद्धा, तिला शतरूपा देखील असं म्हणतात. या कालावधीमध्ये लोक गुहा, पाषाण याच्यामध्ये राहत होते. आणि योग म्हणजे पाषाण युग समाप्त झाल्यानंतर त्यांनी आवास निर्माण करायला सुरुवात केली. आवास म्हणजे काय? वास जिथे केला जातो, क्षणभर जिथे थांबलं जातं त्याला आवास म्हणतात. लक्षात आलं? मग आवास करायला सुरुवात केली. आणि आवास निर्माण करायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा एक माणूस राहायला लागला, मग दुसरा माणूस तिथे आला, तिसरा माणूस आला, अशांनी नगराचा विकास झाला. कशाचा? नगराचा विकास झाला. आणि मग अशा पद्धतीने नगराचा विकास झाल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने पुढे भवन आणि नगरांचा विकास झालेला सापडतो. आणि भवन आणि नगरामधून शिल्पशास्त्राचा विकास झालेला सापडतो. मग शिल्पशास्त्र आणि मंदिरशास्त्रांचा विकास क्रमाक्रमाने झालेला आहे. लक्षात आलं? मग माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आता ह्या सृष्टीची अनुक्रमे उत्पत्ती कशी झाली जाणून घ्यायचंय. आधी अंड की आधी कोंबड? तर ऋग्वेदामध्ये नासदासीन सूक्त आहे. ऋग्वेदामध्ये नासदासीन सूक्त आहे. या नासदासी सूक्तामध्ये आधी दिवस की आधी रात्र सांगितलेले. सायन्सी आधी या प्रश्नाचं उत्तर अजून सोडवू शकलेलं नाही. पण आपल्यामध्ये अथर्वशीर्ष घ्या. सायमधियानो दिवसकृतं पापन्नाशेती, प्रातर्धियानो रात्रिकृतं पापन्नाशेती. म्हणजे आधी सायनधियानो. लक्षात आलं? म्हणजे मित्रांनो, रात्री केलेल्या पापांचा नाश झाल्याशिवाय दिवसा केलेल्या पापांचा नाश होणार नाही. म्हणजे आपल्याकडे आधी रात्र सांगितलेली आहे आणि मग दिवस सांगितलेला आहे. आधी निर्मिती कशाची झाली? आता बघा मित्रांनो, जेव्हा पेड वर्गामध्ये आपण पाहू तेव्हा कितीही मोठा व्यक्ती असू दे, कितीही संत व्यक्ती असू दे, लक्षात घ्या मित्रांनो, तो व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा 2 गोष्टी जन्माला घेऊन येत असतो. एक अहंकार आणि दुसरी वासना.
त्याच्यामुळे अहंकार आणि वासना इनबिल्ट व्यक्तीमध्ये असतात आणि ह्या अहंकार तत्वामधून सृष्टीची जेव्हा उत्पत्ती झाली, म्हणजे आता हे जे वास्तुशास्त्र आहे हे 5 तत्वांवरती म्हणजे आधारित शास्त्र आहे. हे जे 5 तत्व जिथून उत्पन्न झालेले, तर सगळ्यात पहिलं तत्व शिवापासून अहंकार तत्व, अहंकारा तत्वामधून महत तत्व, महत तत्वामधून हे 125 तत्व प्रामुख्याने उत्पन्न झालेले. त्याच्यातले 5 हे मुख्य तत्व आहेत आणि त्याच्यातून परत 125 तत्व वेगवेगळे उत्पन्न झालेले आहेत. आणि हे जे 5 तत्व आहेत, या 5 तत्वांवरती आपलं वास्तुशास्त्र आधारलेलं आहे. म्हणजे सगळ्या सृष्टीच्या मुळाशी अहंकार तत्व काय आहे? अव्यक्त आहे. आणि अहंकार तत्वातून ही सृष्टी आपल्याला काय होते? व्यक्त होताना दिसत आहे. मग अहंकार तत्व म्हणजे काय? तर अहंकार तत्व म्हणजे अंधकार आहे. लिहून घ्या सगळ्यांनी. संतोष कुलकर्णी, अहंकार तत्व म्हणजे अंधकार आहे, म्हणजे रात्री आहे. आणि जोपर्यंत आपल्यातला अहंकार निघून जात नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये असेल, विचारांमध्ये असेल किंवा जीवनामध्ये असेल, प्रकाश आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपण जीवनामध्ये अंधकारामध्ये असतो, म्हणजेच दुःखामध्ये असतो. लक्षात आलं? हे अहंकार तत्व गळून पडलं पाहिजे. मग मित्रांनो, जेव्हा सृष्टीची निर्माण करायला झाल्यानंतरनं ब्रह्मदेवाने काय निर्माण केलं क्रमाक्रमाने? तर आपण पाहिलं की पहिल्यांदा सनकादिक मुनी निर्माण केले. मग त्याच्यानंतर जेव्हा प्रोडक्शन फायनल करायला सुरुवात केली, तर सृजी प्रजा अनुक्रमे ब्रह्मदेवाने ह्या अनुक्रमाने प्रजेची निर्माण केलेली आहे. विविध स्थावर जंगमे, तर सगळ्यात पहिल्यांदा काही जन्माला घातलं तर स्थावर घातलं, जंगमे म्हणजे जंगल इत्यादी घातली. मग दुसरं काय? स्वेदज. स्वेदज म्हणजे काय मित्रांनो? स्वेदज म्हणजे लक्षात ठेवा, पाणी आपण एखाद्या बाटलीमध्ये घेतलं आणि बाटलीमध्ये एखादा बिस्किटाचा तुकडा घातला आणि वरतून टोपण लावलं आणि 15 दिवस तसं ठेवलं तर काय होतं रे? पाण्यामध्ये आळ्या होतात. कसे होतात? तर ते घामामुळे होतात. कशामुळे होतात? घामामुळे. आता बघा, आपण एखाद्या पेटीमध्ये धान्य ठेवतो आणि धान्यामध्ये एखादी किडे होते. का होतात? तर घामामुळे होतात. स्वेद म्हणजे घाम. लक्षात आलं? तर घामापासून उत्पन्न होणाऱ्या संततीला स्वेदज असं म्हणतात. लक्षात आलं? तर स्वेदज. दुसरी संतती काय निर्माण केली? तर स्वेदज. त्याच्यानंतर अंडज. स्वेदज अंडज नामे जारज उत्भजे उपजविले. लक्षात आलं? मग स्वेदज, अंडज. मग सगळ्यात पहिलं काय केलं? उत्पन्न केलं तर अंडज. अंडज म्हणजे अंड्यापासून होणारी संतती, म्हणजे सगळ्यात पहिलं अंड निर्माण केले. ह्याला प्रमाण काय? तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ह्या सृष्टीला आपण काय म्हणतो? ब्रह्मांड म्हणतो. काय म्हणतो? ब्रह्मांड. हे ब्रह्मांड कुणी उत्पन्न केलेलं आहे? तर हिरण्यगर्भापासून उत्पन्न झालेलं आहे. हिरण्यगर्भाला कुणी उत्पन्न केलेलं आहे? तर विष्णूच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेलं आहे. हिरण्यगर्भ म्हणजे कोण? हिरण्यगर्भ म्हणजे माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मदेवाला म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मदेवाच्या गर्भातून जे अंडज उत्पन्न झालं, ते अंडजापासून जी सृष्टी उत्पन्न झाली त्याला ब्रह्मांड असे म्हणतात. ब्रह्मांड नायक म्हणजे ब्रह्मांड या शब्दामध्येच अंडज हा शब्द आहे. म्हणजे लक्षात ठेवा, अनेक पाश्चिमात्य देशांना हा प्रश्न पडला होता. कोणी म्हटलं पृथ्वी चपट आहे, कोणी म्हटलं पृथ्वी गोल आहे. अनेक लोकांना फाशी दिली गेली, पण कधीही आमच्या संस्कृतीमध्ये जे बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहे याचा कोणी विचारच केला नाही. लक्षात आलं? तर ब्रह्मांड ज्याच्यामध्ये अंड आहे, तर ही म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपली सृष्टी कशी आहे, पृथ्वी कशी आहे, तर अंडवर्तुळा करायची. ओके. मग पहिलं काय आहे? तर ब्रह्मांड म्हणजे अंड आहे आणि अंड्यापासून पुढे अंड्यापासून संतती जी निर्माण होते ती अंडज आहे. लक्षात आलं? मग स्वेदज अंडज नामे जारज. जारज म्हणजे काय मित्रांनो? तर आपल्या रेतापासून उत्पन्न झालेली, म्हणजे संभोगापासून उत्पन्न झालेली संतती, अशी संतती म्हणजे जारज संतती. मग उद्भिजले म्हणजे निर्माण केली. लक्षात आलं? म्हणजे एवढ्या संधी आहेत. मग उद्भिजले, उद्भिज म्हणजे काय? तर जमिनीतून. उद्भिजले म्हणजे निर्माण केले आणि उद्भिज, उद्भिज म्हणजे जमिनीतून उत्पन्न होणार आहे. म्हणजे झाडं असतील,
लक्षात आलं? तर अशा विविध 84 लक्ष योनीची संतती म्हणजे निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे. मग मित्रांनो, आता याच्यामध्ये मानवाचा क्रमाक्रमाने विकास कसा झाला? जेव्हा प्रलय झाला होता, या प्रलय झाल्यानंतर मित्रांनो मग ब्रह्मदेवाने एकेका युगाला बोलवलं, सत्ययुगाला बोलवलं. सत्ययुगामध्ये जेव्हा मनु आणि शतरूपा जेव्हा प्रलय झाला आणि प्रलय झाल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी भगवान महाविष्णूंनी काय केलं? मत्स्याचा अवतार धारण केला. लिहून घ्या, कशाचा? मत्स्याचा अवतार धारण केला. आणि मत्स्याचा अवतार धारण केल्यानंतर मित्रांनो मनु आणि शतरूपेला त्यांनी निश्चित अशा एका ठिकाणावरती म्हणजे स्थापन केलं, प्रस्थापित केलं. मग मित्रांनो, हा जो मत्स्याचा अवतार आहे, वास्तुशास्त्राच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, जेव्हा केव्हा आपलं मन अस्थिर असेल, अनस्टेबल असेल, निर्णय काय घ्यावा कळत नाही, आपण घाबरून जातो, घाबरलेलो असतो, अटॅक झालेला असतो, अशा पद्धतीच्या वेळेस या मत्स्य अवताराची उपासना केली असता किंवा मत्स्य अवतार आपल्या ईशान्य दिशेला लावला असता घरामध्ये स्टेबिलिटी यायला मदत होते. लक्षात आलं? मग आता हा जो मत्स्य अवतार आहे, हा मत्स्य अवतारापासून म्हणजे त्याची जशी निर्मिती आहे तशी एक एक निर्मिती आहे मित्रांनो. आता बघा, जेव्हा संभोग झाल्यानंतर जेव्हा गर्भाशयामध्ये जे जातं ते काय जातं? कल्पना आहे? तुम्ही म्हणाल गुरुजी वीर्य जातं जेव्हा एखादा गर्भाशय धारण होतो तो. तर नाही मित्रांनो, तो जो स्पर्म असतो तो स्पर्म हा मत्स्याप्रमाणे असतो, एका माशाप्रमाणे असतो. आणि हे विष्णूचे जे 10 अवतार आहेत हे मानवाच्या उत्क्रांतवादाचे 10 स्थिती आहेत. मग मानव जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो त्याचा जसा क्रमाक्रमाने विकास होतो आणि त्या क्रमाक्रमाच्या विकासानुसार मानवाचा विकास आहे. मग मानव आधी कुठे राहत होता? तर पाण्यामध्ये राहत होता. म्हणजे आपण बघितलं, आता तुम्हाला लक्षात घ्या, हिरण्याक्ष म्हणजे काय? ज्याचा डोळा जो आहे हिरण्याप्रमाणे आणि दुसरा डोळा काय? आपल्या पृथ्वीला, भारताला काय म्हणतात? सोने की चिडिया. म्हणजे ज्याचा डोळा ह्या पृथ्वीवरती होता, कारण पृथ्वी ही सुवर्णमयी होती. हिरण्यमयी पात्रम म्हणजे आपली पृथ्वी ही सुवर्णमयी होती आणि त्या सुवर्णमयी पृथ्वीवरती ज्याचा डोळा होता असा तो हिरण्याक्ष. आणि याला भगवान महाविष्णूंनी काय केलेलं आहे? संपवलेलं आहे. ते पुढे आपण पाहणारच आहोत. तर मित्रांनो, मग पृथ्वी म्हणजे माणूस कुठे राहत होता? तर आधी जलामध्ये त्याची निर्मिती झाली. जशी आपल्या मानवाची निर्मिती कुठे होते? तर आईच्या गर्भात जलामध्ये होते. तेव्हा तो काय असतो? मत्स्य अवतार असतो. मग मित्रांनो, मत्स्य अवतार झाल्यानंतर त्या व्यक्तीला क्रमाक्रमाने दुसरा भगवंताचा अवतार कोणता आहे? कूर्म अवतार आहे. मग कूर्म अवतार म्हणजे 2 हात पुढे येतात, 1 मुंडकं बाहेर येतं, 2 पाय पाठीमागे येतात, मत्स्यासारखा अवतार होतो. तिसरा अवतार कोणता आहे? तर वराह अवतार आहे. कोणता अवतार आहे? आता मित्रांनो, हा जो मत्स्य अवतार आहे, खरं तर मला तुम्हाला खूप द्यायचं असतं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे सांगता येत नाही. तर मत्स्य अवतार जो आहे मित्र, हा कूर्म अवतार जो आहे, हा कूर्म अवतार जेव्हा जेव्हा आपल्याला बुद्धीत चालत नाही, विचारच आपण करत नाही. आत्ताच आपल्या वर्गामध्ये एक जण व्यक्ती आलेली आहे, तशीच तुमच्यासारखीच एक व्यक्ती, आपले एक विद्यार्थी पाठीमागच्या 5 दिवसीय मोफत वास्तू वर्गामध्ये आले होते आणि त्यांनी हा वर्ग ऐकला. त्याच्यानंतर गुरुजींचे जेवढे काही लेक्चर्स आहेत म्हणजे सोशल मीडियावरती उपलब्ध सगळे लेक्चर्स ऐकले आणि ते सांगतीलच तुम्हाला. पण आत्महत्या करण्यापासून ते वंचित झाले. ते आत्महत्या करायला चालले होते आणि जाता जाता एक ऐकून तरी जाऊया म्हणून त्यांनी ऐकलं आणि आज ते आनंदाने आयुष्य जगत आहेत. ते तुमच्याशी संवाद साधणार आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा आपला विचार बंद पडेल, आपल्याला काही करावं असं सुचत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या पूर्व ईशान्य दिशेला हा कुर्माचा फोटो अवश्यमेव लावावा. कुर्माचा फोटो लक्षात आला. मग त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला थोडे काय होतं, आपल्याला थोडे तोंड येतात, बरोबर की नाही? तोंड आपल्याला आधी लांब लचक येतं. म्हणजे पुढचा जो अवतार असतो तो वराह अवतार असतो. वराह अवतार जो आहे मित्रांनो, तर वराहाच्या अवताराच्या निमित्ताने आपण आता बघा, हा जो अवतार आहे
ह्या अवतारामध्ये हिरण्याक्षने पृथ्वी जी आहे ती पाण्यामध्ये नेऊन लपवली होती, तर त्या वराह अवताराने त्या दलदलीमधून, त्या घाणीमधून पृथ्वीला वरती काढलेला आहे. म्हणून वराह भगवंतांनी पृथ्वीला, म्हणजे त्या मातीच्या गोळ्याला, जिला मेदनी असं म्हणतात, त्या मेदनीला धारण केलं. म्हणून आपल्या या मेदनीला दुसरं नाव धरणी असं पडलं. लक्षात आलं? वराहांनी धारण केलं म्हणून तिला दुसरं नाव पडलं, ते धरणी असं पडलं. मग पृथ्वी कधी पडलं ते देखील आपण पुढच्या वर्गामध्ये स्टेप बाय स्टेप पाहत असतो त्या टप्प्यावर. लक्षात आलं? तर म्हणजे पुढचा जो आपला विकास असतो तर तो कोणता आहे? वराह अवतार आहे. बघा, आपण आईच्या गर्भामध्ये 4थ्या महिन्यामध्ये पिरियड्स बंद झालेले असतात, बरोबर की नाही? आणि त्या सगळ्या पिरियड्स जो असतो, म्हणजे रक्तप्रवाह असतो, जे काही हे असतं त्याच्यामध्ये आपण वाढत असतो दलदलीमध्ये, बरोबर की नाही? मग ही जी दलदल आहे, वराहाची दलदल आणि आपली दलदल ही एकच असते आणि याला भेदून आपल्याला पुढे यायचं असतं. मग पुढचा जो अवतार आहे मित्रांनो, हा आहे नरसिंहाचा. नरसिंह म्हणजे काय? धड माणूस पण नाही आणि धड प्राणी पण नाही. आपल्या जसं लक्षात घ्या, जन्माला आल्यानंतर किती केस असतात आपल्या अंगावर? भरपूर केस असतात. म्हणून धड माणूस पण नाही आणि धड पुरुष पण नाही, म्हणून नरसिंह ही आपली पुढची अवस्था असते 4थ्या महिन्यातली. लक्षात आलं? म्हणजे मित्रांनो, मग याच्यानंतर 5वा अवतार कोणता आहे? तर 5वा अवतार जो आहे मित्रांनो, हा आहे वामन अवतार. लक्षात आलं? मग वामन अवतारामध्ये आपण एक बटू असतो, बालक असतो, आणि 5वा अवतार वामन अवतार झाल्यानंतर पुढे आपला जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर आपल्यामध्ये अहंकार तत्व प्राप्त होतं. पुढचा जो अवतार आहे तो परशुराम अवतार आहे. परशुराम कसे होते? रागी होते, क्रोधिष्ट होते. लक्षात आलं? पण निर्णयी होतो. अशा पद्धतीने पुढचा अवतार आहे. मग मित्रांनो, लग्न झाल्यानंतर कितीही उद्धट पुरुष असू दे, तो कसा होतो? शांत होतो, स्थिर होतो. आणि हीच अवस्था आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशी असते? रामासारखी असते, शांत असते. लक्षात आलं? मग याच्यानंतर कोणता अवतार आहे? कृष्णासारखा आहे. कृष्णासारखा आहे. मग लक्षात ठेवा, बायको काहीतरी काड्या करते, मुलं काहीतरी काड्या करतात. जसं आता कोणीतरी सांगितलं, गुरुजी आमचे काका बोलत नाहीये, आजूबाजूचे काहीतरी काड्या करतात आणि मग आपल्याला भोगावं लागतं. मग अशा वेळेस शांत बसून चालत नाही. मग कृष्ण नीतीचा उपयोग करावा लागतो. कृष्ण म्हणजे काय लक्षात घ्या, राम म्हणजे परिपूर्णत्व नाहीये. राम हा 14 कलांनी युक्त आहे, पण श्रीकृष्ण हा 16 कलांनी युक्त अवतार आहे. लक्षात आलं? म्हणजे जीवनामध्ये सर्वस्व प्राप्त करायचं असेल तर याला मंथन झालं पाहिजे. मग मंथन कशाचं झालं पाहिजे? समुद्र मंथन झालं पाहिजे. जसं समुद्रामधून जे 14 रत्न बाहेर पडलेले, तसं आपल्या शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 6वं मन जे आहे, या 11 इंद्रियांनी मंथन झालं की आपल्यातलं शुद्ध ब्रह्म परात्पर ज्ञान जागृत होतं. आणि जागृत झाल्यानंतर आपण लोकानाम हित काम्यया, जे आपल्या वास्तुशास्त्राचं मूल उद्दिष्ट आहे, जे बीज आहे, त्या अनुषंगाने जगायला सुरुवात कर. लक्षात आलं? मग याच्यानंतर मित्रांनो, या अनुषंगाने मी खूप सारे उपाय देखील सांगत असतो, पण आज वेळेच्या मर्यादा आहेत. म्हणून जे कोणी पेड वर्गामध्ये येतील, लक्षात आलं, जे कोणी पेड वर्गामध्ये येतील त्यांना आजपर्यंत माझे 21 मोफत वर्ग झालेले. आणि मोफत वर्गाचं नव्हे, प्रत्येक वर्गाचं वैशिष्ट्य असं मोठेपण नाही, अगदी नम्रतेने. कधीच एकदा शिकवलेला विषय जसाच्या तसा रिपीट झालेला नाही आहे. म्हणजे तुमचा जसा वर्ग मोफत वेगळा आहे, तसा याच्या आधीचा पण वेगळा होता, त्याच्या आधीचा पण वेगळा आहे, त्याच्या आधीचा अजून वेगळा आहे. 19 म्हणजे 21च्या 21 मोफत वर्ग आणि 21च्या 21 वास्तू पेड वर्ग, हे टोटली ही पूर्णतः वेगवेगळे आहे. लक्षात आलं? ग्रेट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे काही वर्ग झालेले आहेत, आजपर्यंत झालेले सगळे मोफत वर्ग तुम्हाला पेड वर्गामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मिळणार आहेत. ओके, ग्रेट.
तर तिथे तुम्ही अजून वेगवेगळ्या गोष्टी याच्या अनुषंगाने अभ्यासू शकताय, पाहू शकताय. मग मित्रांनो, रामाचा जन्म झाल्यानंतर द्वापार युग होतं आणि द्वापार युगामध्ये कृष्णाचा जन्म झाला आणि कृष्णाने सर्वोपनिषदो गावो दोग्धांग गोपाल नंदनहा, सर्व उपनिषदांचं वेदांचं दोहन करून, उपनिषदांचं दोहन करून सर्वोपनिषदो गावो दोग्धांग गोपाल नंदनहा, म्हणजे सर्व गायींचं दोहन करून जसं आपल्याला दूध प्राप्त होतं त्याला गो अमृत असं म्हटलं जातं. अगदीच त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी वेदांचं उपनिषदांचं दोहन करून आपल्याला भगवद्गीतेतून अमृत दिलेलं आहे. त्याच्यामुळे वेदांचा जो अभ्यास करू शकत नाही त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करावा. जो भगवद्गीतेचा अभ्यास करू शकत नाही त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. जो ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू शकत नाही त्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभ्यास करावा. म्हणजे अशा पद्धतीने काय झालेलं आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीचं मानवतेचं सभ्यतेचं क्रमाक्रमाने विकास झालेला आहे. आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाच्या अवतारानंतरनं 9वा अवतार जो झालेला आहे तो 9वा अवतार म्हणजे भगवान बुद्धांचा आहे. बुद्ध म्हणजे काय तर बुद्ध म्हणजे लक्षात घ्या शांतता, बुद्ध म्हणजे समर्पणता, बुद्ध म्हणजे अस्तित्व, बुद्ध म्हणजे सत्य. मग बुद्ध काय सांगतायत, बुद्धांचं हे सांगणं, बुद्धांचं ते सांगणं, बुद्ध असं म्हणतात, बुद्ध तसं म्हणतात. मित्रांनो, ते तसं म्हणतात म्हणून तुम्हाला काय फायदा आहे. बुद्ध ही जगण्याची एक, लक्षात घ्या, जगण्याची एक परंपरा आहे. बुद्ध तत्व हे स्वीकारण्याचं तत्व आहे. बुद्धांनी काय सांगितलेलं आहे तर शांतता तत्व सांगितलेलं आहे. विष्णूचा 9वा अवतार म्हणजे बुद्ध आहे. मग या कलियुगामध्ये प्रत्येकाला दुःख आहे. म्हणजे मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनी, ही माणूस जन्माला आल्यानंतर जन्म आणि मृत्यू त्याला येणार आहे आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी म्हणून हा मनुष्य जन्म आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे हे मूढमते, पुनरपि जननम पुनरपि मरणम, जन्म परत मृत्यू परत आईच्या गर्भातून मुक्त व्हायचं असेल तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे हे मूढमते, तू भगवंताचं स्मरण कर. तू यद्यत कर्म करोमि तद्य दखिनम, जे जे कर्म तू करत आहे ते भगवंताला स्मरण करून कर. जी पूजा करशील ती मानवाची म्हणजे भगवंताची पूजा आहे असं स्मरण कर्म कर. जे बोलशील ही भगवंताची स्तुती आहे, आराधना आहे, अशा पद्धतीने बोल. जे ऐकशील हे भगवंत तुझी प्रार्थना, सामवेदातून आपण ऐकलं गायन सेवा, या पद्धतीने तुझी सेवा भगवंत ऐकतोय, या पद्धतीने ऐक. अशा पद्धतीने जर आपण हे केलं तर आपल्याला शेवटी बुद्ध होता येत आहेत. लक्षात आलं? ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला बुद्ध होता आलं पाहिजे. आणि या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये लक्षात घ्या, जन्म मृत्यू जरा व्याधी. जरा म्हणजे वृद्धत्व आहे, व्याधी आहेत, पीडा आहे. व्याधी म्हणजे दुःख आहे, पीडा म्हणजे मनस्ताप आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर भगवंतांनी बुद्ध अवतार सांगितलेला आहे. म्हणजे तुम्ही बुद्ध अवतार लक्षात ठेवा. म्हणजे पूजा करण्यापेक्षा, प्रेम ठेवण्यापेक्षा, म्हणजे बुद्ध धर्म स्वीकारण्यापेक्षा बुद्ध तत्व जीवनामध्ये अंमलात आण. लक्षात आलं? शांतता, प्रसन्नता आणि शेवटी काय, मुक्तता. मुक्तता. आपल्याला जन्माला आल्यानंतर मोक्षाला जायचं आहे आणि मोक्षाला जाता यावं याच्यासाठी मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून 9व्या अवतारामध्ये भगवान बुद्ध थांबलेले आहेत. आणि 10वा अवतार जो आहे तो कल्की अवतार आहे. जर तुम्ही वेळेत सावरला नाहीत, वेळेत जर तुम्ही स्वतःला नियमांमध्ये बांधून घेतलं नाही, यथायोग्य पद्धतीने जीवन प्रणाली पुढे घेऊन गेला नाहीत तर तुमचा कल्की म्हणजे विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही आहे. हे सांगणारं तत्व म्हणजे हे दशावतार आहेत. मग मित्रांनो, ह्या दशावताराचा क्रमाक्रमाने जसा विकास होत गेला तसा आपल्या ह्या वास्तूचा, सभ्यतेचा देखील क्रमाक्रमाने विकास गेला. कसा तर लक्षात घ्या, तेव्हा सत्ययुग होतं तेव्हा काय होतं, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. कस्तुरी तिलकम ललाट पटले. पूर्वी सत्ययुगामध्ये ललाटावरती कस्तुरी लावली जायची.
आणि केशराचे सडे मारले जायचे. त्याच्यानंतर केशर डोक्यावरती आले, कुंकवाचे सडे माराय, चंदनाचे सडे, नंतर चंदन डोक्यावरती आलं, कुंकवाचे सडे, आज कुंकू डोक्यावरती आले, शेणाचे सडे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, अशी ओघाओघाने आपली म्हणजे हे होत जाणार आहे. आता थोड्या दिवसांनी शेणाचं टिळे आणि रक्ताचे सडे येणार आहेत आणि याच्यामुळे आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. असं होऊ नये म्हणून योग्य पद्धतीची वास्तू असणं गरजेचं आहे. कारण पूर्वी देवता आणि असुर एकत्र राहत होते, म्हणजे माणूस एकत्र राहत होता. जसा जसा ईर्ष्याभाव मनुष्यत्वामध्ये वाढत गेला तसा तसा माणूस हा खाली खाली म्हणजे भूरलोक, भोरलोक, स्वरलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी, ही जी आरती, ही 14 भुवन म्हणजे काय तर भूरलोक, भोरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, हे 7 लोक. अतल वितल तलातल सुतल पाताल महातल, ही 7 लोक. ही 7 आणि वरची 7 मिळून 14 लोक आहे. आणि माणूस एवढा खाली गेलेला आहे की आत्ता पृथ्वीवरती आहे. मित्रांनो, क्रमाक्रमाने तो अतल वितल सुतल तलातल पातालामध्ये जाऊन नाश होणार आहे. आणि ते होऊ नये म्हणून वास्तुशास्त्राची जी मूलभूत तत्व आहेत, जेव्हा भारतीय म्हणजे भारतीय साहित्याची, सनातन संस्कृतीची जी मूल तत्व आहेत, या अनुषंगाने जर आपण आयुष्यात जगलो तर आपली अवस्था पातालामध्ये जाण्या एवढी भयानक तर नक्की होणार नाही, हे लक्षात ठेवा. मग ह्या संस्कृतीमधून भारतीय वास्तुशास्त्राचा जेव्हा क्रमाक्रमाने कस्तुरी तिलकम ललाट पटले, म्हणजे तुम्हाला माहिती आहे जेवावं कशामध्ये, सोन्याच्या ताटामध्ये, नंतर चांदीचं ताट आलं, नंतर कास्याच्या ताटामध्ये जेवण सर्वोत्तम सांगितलं. आणि मित्रांनो, आज कशाचं ताट आहे, स्टीलचं ताट आहे, म्हणजे लोखंडाचं ताट आहे. आमची एवढी अधोगती झालेली आहे. मग ह्या वास्तुशास्त्रामध्ये हे जे वास्तुशास्त्र आहे, मग आहार असेल, विहार असेल, आपली राहणीमान असेल, किंवा वेगवेगळ्या म्हणजे ऊर्जांमधून जे काही मानवी जीवनावरती परिणाम होतो, त्या ऊर्जेमधून आपण आदर्श जीवन प्रणाली, निरोगी, निरामय, आनंदी, स्वच्छंदी जीवन प्रणाली प्रदान करणारं जे शास्त्र आहे ते हे आपलं वास्तुशास्त्र आहे. मग वास्तुशास्त्र कुणी सांगितलं तर वास्तुशास्त्र 18 अशा महान ऋषींनी सांगितलं. कुणी सांगितलं? 18 अशा महान ऋषींनी सांगितलं. मग 18 महान ऋषी कोणते? भृगुर, अत्री, वसिष्ठश्च, विश्वकर्मा, अमयस्तथा, नारदो नग्निजिच्चैव, विशालाक्ष पुरंदरः, ब्रह्मकुमारो नंदीश, शौनको गर्ग एव च, वासुदेवो निरुद्धश्च, तथा शुक्र बृहस्पती, 18 विख्याता वास्तुशास्त्र उपदेशकाः, संक्षेपेणोपदिष्टञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणा. भृगु ऋषी म्हणजे भृगु ऋषी जे आहेत हे आपल्या वास्तुशास्त्राचे महान ऋषी आहेत. अत्री जे दत्तांचे वडील होते हे देखील आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. भृगुरात्री वसिष्ठश्च, अरे ज्या वसिष्ठ ऋषींनी प्रतिसृष्टी निर्माण केली ते महान वसिष्ठ ऋषी आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक. विश्वकर्मा ज्यांनी विश्वाची निर्मिती केली, देवतांची, अयोध्येची असेल, द्वारकेची असेल, श्रीलंकेची असेल, सर्वाची निर्मिती ज्या विश्वकर्म्याने केली ते देवांचे शिंपी साक्षात आपलीही निर्मिती करायला आलेले आहेत. फक्त तुम्हाला ती घेता आली पाहिजे. देवदूत म्हणजे दुसरं काय असतं? दुसरं तिसरं काही नसतं. देवतेंनी सांगितलेले, नेमून दिलेले जे तत्व असतात, जो मार्ग असतो, त्या मार्गावरून चालल्यानंतर देवदूत आपल्याला मदत करतात. ते आपल्याला घेता आली पाहिजे मदत. आणि देवतेंनी भगवान विश्वकर्म्याच्या माध्यमातून आपल्याला मदत देऊ केलेली आहे. एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की एक लक्षात ठेवा, एक गाव असतं, त्या गावामध्ये एक पुजारी असतात आणि त्या गावामध्ये पूर येतो. पूर आल्यानंतर ते पुजारी म्हणतात की मला माझा देव वाचवणार आहे, मला माझा देव वाचवणार आहे. मग गाव सगळं निघून जातं, पुरामध्ये येत असतं ते. मग ते जे पुजारी असतात ते मंदिरामध्ये असतात, नाही देव जर असेल तर मला वाचवायला. मग माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, गावातली माणसं येतात, अहो बाप्पा चला पूर येतोय. नाही नाही नाही, मला माझा देव वाचवायला येणार आहे. थोड्या वेळाने अधिकारी येतो, अहो देव बाप्पा चला
नाही, माझा देव मला वाचवायला येणार आहे. मग आता पूर वाढायला लागला, बोट पाठवली जाते, नाही मला माझा देव वाचवायला येणार आहे. मग मित्रांनो पुढे हेलिकॉप्टर पाठवलं जातं, नाही माझा देव मला वाचवायला येणार आहे. मग मित्रांनो पूर येऊन ते जे देव बाप्पा असतात, पुजारी असतात, ते मरतात आणि देवाकडे गेल्यानंतर म्हणतात, देव बाप्पा मी तर तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला होता, तुम्ही तर मला वाचवलंच नाही, तुम्ही तर मला मदतीला आलाच नाही. देव म्हणतात, वत्सा दीर्घ श्वास घे आणि संथ श्वास सोड. आठवते तो पहिला माणूस आला होता तुला मदतीला, अरे तो मीच होतो. आठवतंय तुला नौका आली होती न्यायला, आता तरी ऐकेल म्हणून तो मीच होतो. अरे एवढं सगळं कमी की काय म्हणून तुला हेलिकॉप्टर पाठवलं रे वत्सा, तोही मीच होतो. म्हणजे मित्रांनो देव प्रत्यक्ष येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून आई बनवली. आई सगळे संस्कार करण्यासाठी सक्षम असत नाही म्हणून गुरुतत्व बनवलं. आणि गुरुतत्वाच्या अनुषंगाने जेव्हा आपण मार्गदर्शन घेऊन या देवदूतांना समजून घेतो, त्यांच्या साह्याने आपलं जीवन साह्यभूत होत असतं, सुकर होत असतं. आणि अशाच पद्धतीने ह्या शास्त्राच्या माध्यमातून, गुरूंच्या माध्यमातून हे देवदूत आपल्याला मदत करत असतात. याच पद्धतीने हे जे 18 प्रवर्तक आहेत हे आपल्यासाठी देवदूत आहेत. आज बावळटासारखं लक्षात ठेवा, एंजल थेरपी पाश्चिमात्य निर्माण केले की आम्ही बावळटासारखं डोक्यावरती घेऊन जातो, पण आमच्या संस्कृतीमध्ये देवदूत एवढ्या सहजतेने सहकार्य करतात हे आम्हाला माहिती असूनही आम्ही कधी त्याचा विचार केला नाही. भगवान शिवशंकराच्या दर्शनाला जात असताना नंदी महाराज आधी भेटतात. नंदींना भेटल्याशिवाय शिवशंकराचं दर्शन घेता येत नाही. नंदी काय आहेत? देवदूत आहेत. तर हे सगळे जे एंजल आहेत म्हणजेच देवदूत आहेत हे आपल्याला समजून घेता आले पाहिजेत. म्हणून विश्वकर्मा आपल्याला मदतीला येतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या घराला स्वर्ग बनवायचं आहे असेल तर तुम्हाला विश्वकर्मा भगवंतांनी सांगितलेली सूत्र आपल्याला फॉलो करावे लागतील. स्वर्ग लक्षात ठेवा, स्वर्ग मेल्यानंतर काय आहे हा दुसरा विषय आहे. हा मनुष्य शरीराचा विषय नाही आहे, तो आत्म्याचा विषय. पण जिवंत असताना स्वर्ग प्राप्त करायचं असेल तर एकमेव त्याला मार्ग आहे, ते म्हणजे भगवान विश्वकर्मा रचित वास्तुशास्त्र. मग वास्तुशास्त्राप्रमाणे भगवान विश्वकर्मा रचित वास्तुशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर मित्रांनो घराचं स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे अधोलिखित ठेवा, अधोलिखित. विश्वकर्मा मयस्तथा भगवान मय हे देखील आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत, जे रावणाचे सासरे होते. लक्षात आलं. आता सासऱ्याची पात्रता काय असावी हे सांगण्यासाठी जावयाची पात्रता काय असावी हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जावाई कसा शोधावा, पण वेळेच्या मर्यादे अभावी मी त्या रस्त्याला जात नाही. पण थोडक्यात संस्कृत श्लोक सांगतो आणि पुढे जातो. कन्या वरयते रूपम माता वित्तम बांधवा कुलमिच्छन्ति. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाः. म्हणजे लक्षात ठेवा, वडिलांनी कीर्ती ऐकायची असते जावयाची. मग कीर्ती एवढी महान त्या रावणाची होती की मय ऋषींना देखील त्या रावणाला आपले जावई करून घेण्याची इच्छा झाली. आणि असे महान ऋषी मय ऋषी आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. ज्या रावणाने ग्रहांना पायाखाली ठेवून पायऱ्या केल्या आणि स्वर्गाचा रस्ता बनवला, असे भगवान मय आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. मयस्तथा नारदो. अरे ज्या नारदांना देव आणि असुर ज्यांच्याकडे समान आदर होता त्यांना देवऋषी असं म्हटलं जायचं. म्हणजे कसं गुरुजी, जे ऋषी असतात ते मानवासाठी असतात. महर्षी जे असतात ऋषींमध्ये महा असतात, पण देवर्षी जे असतात हे देवांपेक्षाही श्रेष्ठ असतात, म्हणून त्यांना देवर्षी असं म्हटलं गेलं. जेव्हा जेव्हा गुरु भेटतो तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो, भाग्योदय होतो, सुसंगती सदा घडो. सत्संग जेव्हा घडतो तेव्हा भाग्य उदयाला मदत होतं. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा नारद मुनी भेटतात तेव्हा देवतेला दर्शन द्यावंच लागतं. आणि असे महान देवर्षी नारद आपल्या वास्तुशास्त्राचे नारदो नग्निजितचैव. अग्निजित ऋषी आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. विशालाक्ष देखील आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. पुरंदर म्हणजे देवतांचा राजा. रम्यती
देवतेंची पुरंदर नगरी जी आहे ना, लक्षात घ्या, राजाची त्याचा ऐरावत हत्ती आहे ती पुरंदर नगरी. या पुरंदराने म्हणजे इंद्राने बांधलेला आहे. पुरंदर म्हणजे इंद्र, आणि ह्या पुरंदर म्हणजे देवांचा राजवाडा, देवांचा राजा ज्या महालामध्ये राहतो तो ज्या नियमांमध्ये बांधलेला आहे, असा महान देवांचा राजा म्हणजे पुरंदर म्हणजे इंद्र हा देखील आपल्या वास्तुशास्त्राचा प्रवर्तक आहे. ब्रह्मकुमारो नंदीश, ब्रह्मकुमार म्हणजे मित्रांनो हे भगवान कार्तिकीय आणि ग्रंथांतराने सनकादिक मुनी देखील आहेत. तर हे महान भगवान हे आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. ब्रह्मकुमारो नंदीश, नंदीश म्हणजे कोण, तर नंदीश म्हणजे भगवान शिवशंकराचे वाहन जे आहे नंदी, ते आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. म्हणून नंदी म्हणजे बैल, म्हणजेच बैल बरोबर शेती. म्हणजे मित्रांनो शेतीमध्ये देखील पाणी कुठे पाहावं, कुठे असतं, कुठे नसतं, शेती कशा पद्धतीने करावी, हे माझं स्वतःचं संशोधन म्हणजे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. पण आधुनिक काळानुसार विशेष संशोधन देखील मी याच्यामध्ये केलेलं आहे, तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं. तर हे नंदीश ऋषी देखील आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहे. याच्यासोबत मित्रांनो जैनांचे जे पहिले तीर्थंकार आहेत ज्यांना वृषभदेव असं म्हणतात, ते म्हणजे हे नंदीश असंही म्हटलं गेलेलं आहे. नंदीश, शौनक ऋषी जे आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहे. शौनको गर्ग येवच, गर्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं ज्यांनी साक्षात बारसं केलं ते देखील आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहे. गर्ग येवच वासुदेव. मग मित्रांनो लक्षात घ्या, बारसं कुठे झालं, गोठ्यात झालं. आज ख्रिश्चन लोक मित्रांनो आमचा येशू ख्रिस्त म्हणतात, पण आमच्या दुर्दैवी भारतीयांना भगवान श्रीकृष्णाचं बारसं कुणी केलं आणि कुठे झालं ते पण माहिती नाही. गोठ्यात झालं म्हणजे येशूचा जन्म जो आहे म्हणजे तो जो आहे आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्माला मिळता जुळता आहे. मग गोठ्यात का केलं, तर अनेक वाईट शक्तींचं भगवान श्रीकृष्णावरती म्हणजे जाळं होतं, वारं होतं, आणि त्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून भगवान श्रीकृष्णाला गोठ्यात ठेवलं होतं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या कुळावरती, कुटुंबावरती, मुलांवरती जेव्हा जेव्हा करणी, बाधा, क्रिया इत्यादी नकारात्मक गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा गाईच्या शेणाने अंघोळ घाला, गोमूत्राने अंघोळ घाला, किंबहुना माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो गाईच्या गोठ्यामध्ये त्या बाळाला खेळू देत, गाईच्या सहवासामध्ये सानिध्यामध्ये राहू देत, म्हणजे त्याचे सर्व दोष निघून जायला मदत होते. गर्ग एवच वासुदेवो निरुद्धश्य, वासुदेव ऋषी हे आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. अनिरुद्ध म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा मुलगा जो पूर्वजन्मीचा कामदेव होता, म्हणजे कामदेव म्हणजेच अनिरुद्ध ऋषी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये कामशास्त्राचा देखील विस्तृत विवेचन केलं गेलेलं आहे. कामशास्त्राशिवाय वास्तुशास्त्र परिपूर्ण होऊच शकत नाही. मग अनिरुद्धश्य गर्ग वासुदेव निरुद्धश्य तथा शुक्र बृहस्पती, असुरांचे आचार्य शुक्राचार्य हे देखील आपल्या वास्तुशास्त्राचे आचार्य आहेत. आणि बृहस्पती देवतेंचे आचार्य बृहस्पती हे देखील आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. अष्टादशेति विख्याता, अष्टादश असे विख्यात महान ऋषी आपल्या वास्तुशास्त्राचे प्रवर्तक आहेत. वास्तुशास्त्र उपदेशका हे उपदेशक आहेत. मित्रांनो एवढे महान ऋषी असताना सांगतायत काय, हो 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 किती भाग्य, एवढी नम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. संक्षेपेणोपदिष्टंच, एवढं महान मोठं विस्तृत भव्य दिव्य सांगून देखील काय म्हणतायत, संक्षेपेणोपदिष्टंच, थोडक्यातच मी सांगत आहे. यन्मनवे मत्स्यरूपिणा, हो हो, तर हे सांगितलेलं आहे. मग मित्रांनो आज आमच्याकडे थोडं ज्ञान आलं तर मित्रांनो आम्हाला एवढा मोठा अहंकार, मी UPSC MPSC आहे, मी कमिशनर आहे, मी तलाठी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, एवढ्या मोठ्या महान ऋषींनी एवढं मोठं ज्ञान देऊन देखील काय म्हणतात, संक्षेपेणोपदिष्टंच, आम्ही दुःखी काय, या अहंकारामुळे दुःखी होतो मित्रांनो. तर संक्षेपेणोपदिष्टंच्या यन्मनवे मत्स्यरूपिणा. मग वास्तुशास्त्र देतं काय, तर वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकानाम हितकाम्या. वास्तुशास्त्र आम्ही का सांगत आहे, तर लोकानाम हितकाम्य, या लोकांच्या हितासाठी सांगत आहोत, कामनेसाठी सांगत आहोत.
कामासाठी सांगत आहोत आणि कामिनीसाठी पण सांगत आहोत. काम, कामिनी, कामना या 3 गोष्टी जर जीवनामध्ये प्राप्त झाल्या तर मित्रांनो, या मनुष्य जन्मातून मुक्त होण्यासाठीचा राजमार्ग सापडला. आणि तो राजमार्ग कुठून जातो तर वास्तुशास्त्रामधून जातो, वास्तूमधून जातो. कारण मनुष्य जन्मामध्ये जन्माला आल्यानंतर वास्तू निर्माण केली तर त्याला स्वर्ग सुख प्राप्त होण्याचा पहिला दरवाजा उघडतो. म्हणून जीवनामध्ये स्वतःच्या कष्टाचं, बापजाद्याचं नव्हे, स्वतःच्या कष्टाचं एक तरी घर असलं पाहिजे, कारण त्याच्यामधून स्वर्ग सुख आपल्याला प्राप्त होत राहतं. लक्षात आलं? ग्रेट मित्रांनो. तर स्वर्ग सुख आपल्याला प्राप्त होतं. मग वास्तुशास्त्र काय देतं? सर्व कामनांची पूर्ती करतं, काम प्रदान करतं आणि कामिनी देखील प्रदान करतं. म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील, कौटुंबिक जीवनामध्ये काही समस्या असतील, अर्थाच्या समस्या असतील, अथवा काम म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होत नसतील, तर वास्तुशास्त्राच्या माध्यमातून या गोष्टी आपण परिपूर्ण करू शकतो. वास्तुशास्त्र प्रयोगशामी लोकानां हितकामी आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, डिप्रेशन, टेन्शन, लक्षात आलं, जे काही आजार असतात त्या सर्व समस्या, आजार कमी व्हायला मदत होतात. मग गुरुजी, माझ्या मुलाला अचानक वेड लागलं. परवाचा एक किस्सा सांगतो, 1 मिनिट. तर मित्रांनो, तर आरोग्य लक्षात घ्या. परवा एका व्यक्तीचा मला फोन आला, गुरुजी माझा मुलगा एवढा छान होता, एवढा सुंदर होता, पण गुरुजी त्याचा ऍक्सिडेंट झाला, ब्रेन हेमरेज झालं आणि त्याला नंतर अविस्मरणीय झालं, सगळं विस्मरण झालं, काहीच लक्षात नाही. हे कशामुळे होतं तर हे वास्तुशास्त्रामुळे होतं. म्हणजे तुमचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे देखील आपल्याला वास्तुशास्त्र प्रदान करतं. आरोग्य, पुत्र लाभंच. पुत्र म्हणजे गुरुजी पुत्री नाही का तुमचं वास्तुशास्त्र हे करतं का, भेदाभेद करतं का? मित्रांनो, अष्टपुत्र सौभाग्यवती भव जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये पुत्री इन्क्लूड असते. मग पुत्र म्हणजे काय? पुन्नाम नरकांतारयते सहा पुत्र. हा आपल्या पितरांना तारण्यासाठी पितर आई वडिलांचे नातेसंबंध हे उत्तम व्हावी, पितरांना मुक्ती मिळावी आणि आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोष आजकाल असा उफळून आलेला आहे, ते जे काही दोष असतील ते सर्व दोष न्यूट्रल व्हायला, कमी व्हायला मदत होते. म्हणून देखील आपल्याला वास्तुशास्त्र मदत करते. आरोग्यम पुत्र लाभंच. मित्रांनो, याच्या आधीच्या मोफत वर्गामध्ये या विषयावरती मी जवळजवळ 1 तास बोललेलो, पण आत्ता वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडस संक्षेपामध्ये घेत आहोत. तुम्हाला बाकीचे मोफत वर्ग ऐकायला मिळणार आहेत पेड वर्गामध्ये आल्यानंतर. आरोग्यम पुत्र लाभंच धन धान्य लभेन नरः. धन म्हणजे काय गुरुजी? आम्हाला माहितीच नाही. किती टक्के हिंदूंना माहिती आहे धन म्हणजे काय, धान्य म्हणजे काय? तुम्हाला धनधान्य भरभरून लाभू दे. अरे, धन आणि धान्य हे मूलतः 2 शब्द असतील तर अर्थ पण वेगळा असेल, पण माहिती कुणाला? अरे, आम्हाला आमच्या भाषेचा अभ्यास नाही, तिथं काय सांगू गुरुजी तुम्हाला? तर अश्वदाये, गोदाये, धनदाये, महाधने, गाडी, हत्ती, लक्षात घ्या, गाडी, बंगला, शेत, प्रॉपर्टी किंवा आजूबाजूला चांगली लोक असणं हे देखील आपलं धन आहे. आणि हेच जर जीवनामध्ये नसेल तर धान्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून आधी धन सांगितले आणि मग धान्य सांगितले. म्हणजे जीवनामध्ये धन प्राप्त होतं म्हणजे गाडी, बंगला, प्रॉपर्टी, चांगली माणसं, चांगली लोक, चांगली मार्गदर्शक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वास्तूमुळे प्राप्त होत असतात. धान्य, धान्य म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्या देखील आपल्याला सहजतया प्राप्त होतात. काय प्राप्त होतात? सहजतया प्राप्त होतात. तर लक्षात घ्या, धनधान्य लभेन नरः. कुणाला प्राप्त होतं? लभेन, मानवाला प्राप्त होतं. लक्षात आलं? तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे वास्तुशास्त्र आपल्याला प्रदान करत असतं. मग वास्तुशास्त्र कशावरती आधारित आहे? तर वास्तुशास्त्र 9 ग्रह, 5 तत्व, 10 दिशा याच्यावरती आधारलेलं शास्त्र आहे. मग मित्रांनो, ईशान्य जलतत्व जर आपलं बिघडलं तर आपल्याला बुद्धीचे प्रॉब्लेम येणं, अविस्मरणीय होणं, लक्षात आलं? वाचलेलं, अभ्यास केलेलं लक्षात न राहणं, ब्रेन ट्यूमर होणं, ब्रेन हेमरेज होणं इत्यादी सगळ्या गोष्टी होतात. अग्नी तत्व आग्नेय दिशेला आहे तर ते जर बिघडलं तर मुलामध्ये, वडिलांमध्ये जमत नाही, नातेसंबंध खराब होतात, बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये जमत नाही, बीपी, शुगर, ब्लड कॅन्सर इत्यादी आजार होतात, अपघात होतात, ऍक्सिडेंट होतात.
मग पृथ्वी तत्व बिघडलं तर कर्जबाजारी होतं, अनस्टेबलपणा होतो, दारिद्र्य येतं, डिप्रेशन येतं, टेन्शन येतं, आत्महत्या करण्यासारख्या गोष्टी नकारात्मक घडतात. वायू तत्व बिघडलं तर सगळं असून त्याचा उपभोग घेता येत नाही. आणि ब्रह्मतत्व बिघडलं तर माणूस जन्माला येऊन हे मृत्यूवत आयुष्य जगतो. मग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला साह्यभूत करत असतं. आणि म्हणून वास्तुशास्त्र शिकणं गरजेचं आहे. मित्रांनो, दीर्घ श्वास घ्या आणि संथ श्वास सोडा. जर तुम्हाला वाटत असेल हे शास्त्र मला परिपूर्ण मदत करणार आहे, तुमच्या समस्यांचं उत्तर तुम्हाला या वर्गातून मिळणार आहे, तर तुम्हाला जर पेड वर्ग करायचा असेल तर मी तुम्हाला पेड वर्गाबद्दल माहिती देतो. अन्यथा मित्रांनो, वर्ग इथे संपलेला आहे. ज्यांना पेड वर्ग करायचा नाही, ज्यांना फ्री पाहिजे होतं, इथपर्यंत पाहिजे होतं, त्यांनी गेलं तरी हरकत नाही. याच्या पुढे वर्ग त्यांच्यासाठी नाही आहे. ज्यांना हा पेड वर्गामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, पुढे शिकायचंय, जाणून घ्यायचं, हे ज्ञान जे अमूल्य ठेवा आहे, आपल्या जीवनातल्या सर्व समस्या कमी करणार आहे, त्या सर्व समस्या कमी करणारं जे आहे मित्रांनो ते शास्त्र जर तुम्हाला शिकायचं असेल तर याच्या पुढची माहिती तुमच्यासाठी आहे. किती जणांना पेड वर्गामध्ये ऍडमिशन घेऊन हे शास्त्र परिपूर्ण शिकायचं आहे, त्यांनी आपला मोबाईल नंबर टाकून मी टाईप करा, ME टाईप करा. आपला मोबाईल नंबर टाकून ME टाईप करा. त्यांच्यासाठी मी पुढची माहिती सांगणार आहे. बाकीच्यांनी गेलं तरी हरकत नाही आहे. ओके, ग्रेट मित्रांनो, हा वर्ग ओके सगळ्यांनी टाईप करा. तोपर्यंत मी थोडं पाणी पितो, तुमची परवानगी असेल तर पिऊ. संतोष कुलकर्णी, पी लू पाणी थोडा. जी, जैशी आपकी आज्ञा. मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, आयुष्याला जर तुम्ही कारण सांगितली तर उद्या तुम्हाला आयुष्य कारण सांगणार आहे. दैव दत्तेषु यद भार्या दर्व दत्तेषु यद धनम दैव दत्तेषु यद विद्या अग्रे धावती धावती, असं आपल्याला ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. दैवदत्तेषु यद भार्या, आपली जी भार्या असते, भार्येला जो नवरा असतो, हे दैवदत्ताने प्राप्त होत असतो, म्हणजे पूर्व भाग्याने प्राप्त होत असतो. दैवदत्तेषु यद भार्या दैवदत्तेषु यद धनम, धन जे असतं हे पूर्व भाग्याने प्राप्त होत असतं. आणि दैवदत्तेषु यद विद्या, जी विद्या असते ती देखील पूर्व भाग्यानेच प्राप्त होत असते. आणि मित्रांनो, आलेलं भाग्य ते जर पकडलं नाही, ते जर घेतलं नाही तर आयुष्य परत रडत राहण्याशिवाय गत्यंतर असत नाही. मित्रांनो, आपली जी ऍड तुम्ही बघितली ही 3 लाख लोकांना दिसली. 3 लाख लोकांमधून 3000 लोक व्हॉट्सअप ग्रुपला आले आणि 3000 लोकांमधले फक्त आत्ता वर्गामध्ये 355च भाग्यवान आहेत. आणि त्या 355 भाग्यवंतांमध्ये ज्यांचं खरोखर भाग्योदय व्हायला वेळ आलेली आहे तेच पुढे वर्गाला ऍडमिशन घेणार आहेत. कारण मित्रांनो, जेवताना आपण इथपर्यंत घास घेतो, दाताला बोट लागतं आणि अन्न खाली पडतं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, विधात्याची इच्छा असल्याशिवाय, नशिबात असल्याशिवाय तो घास देखील तुम्ही खाऊ शकत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्हाला इथे निर्णय घेऊन पुढे जाण्याची संधी आहे, तर यथायोग्य निर्णय घ्या. हे शास्त्र शिका, समृद्ध शिका आणि जीवनामध्ये एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी तयार व्हा. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर माझ्या कोणत्याही विद्यार्थ्याला बोललात तर गुरुजींची स्तुती करू नका म्हणून सांगावं लागतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, गुरुजींना मार्केटिंगची बिलकुल गरज नाही. फक्त माझी एक इच्छा आहे की माझा प्रत्येक भारतीय व्यक्ती सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे, त्याच्या जीवनामधल्या समस्या कमी झाल्या पाहिजे, म्हणून हे शास्त्र मी शिकवायला सुरू केलेलं आहे. मित्रांनो, तुमची जर परवानगी असेल तर या पेड वर्गाबद्दल माहिती देऊ का? ओके, त्यांनी पेड टाईप करा, पेड. ज्यांना पेड वर्गाबद्दल माहिती पाहिजे त्यांनी PED टाईप करा. चला, पेड. मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, जी फीज मी सांगणार आहे तीच फीज आहे. तुम्ही माझ्याकडे आता पाठीमागच्या वर्गामध्ये अशी घटना घडली की गुरुजी मी तुम्हाला पैसे देतो, मला फक्त प्रमाणपत्र द्या, अशा फालतू गोष्टी होणार नाहीत. पैसे भरलं म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं असं होणार नाही. तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला परीक्षा द्यावी लागतील आणि मगच प्रमाणपत्र मिळणार आहे. अभ्यास न करता तुम्ही ₹1,00,000 जरी दिले तरी मला तुमचा 1 लाखातला 1 रुपयाही नकोय.
CLR क्लिअर? मित्रांनो 12 वर्षे मी फ्री शिकवत होतो, पण फ्री शिकवल्यानंतर त्याची किंमत राहत नाही, म्हणून नाममात्र शुल्क मी तुम्हाला माझ्याच ही सिस्टीम चालवण्याची तुमच्याकडून घेणार आहे. लक्षात आलं? कारण सॅक्रिफाईस हेच यश मिळवून देतं, लक्षात ठेवा. आणि जर आपण पेड केलं नाही तर आपल्याला हे ज्ञान येणार नाही. आपण डॉक्टरांकडे जातो, म्हणतो का डॉक्टर माझ्याकडे पैसे नाहीत? आपण शाळा कॉलेजेसमध्ये आपल्या मुलांना लाखो रुपये फी भरून ऍडमिशन घेतो, म्हणतो का माझ्याकडे पैसे नाहीत? किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर म्हणतो का गुरुजी माझ्याकडे पैसे नाहीत? मग मित्रांनो, स्वतःच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी, रोग होऊच नये म्हणून काळजी घेण्यासाठी असं म्हटलं तर आपल्या हिताचं आहे का गुरुजी पैसे नाहीत? हिताचं आहे का? नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, प्रत्येक काळाची एक व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू आपल्याला दिली पाहिजे. मित्रांनो, तुमची परवानगी असेल तर तुम्हाला हे पेड वर्गाबद्दल माहिती सांगतो, पण मित्रांनो तत्पूर्वी या वर्गाला कुणी ऍडमिशन घ्यावं ते लिहून घ्या. ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत त्यांनी वर्गाला बिलकुल यायचं नाही. मला कचरा नकोय. ओके, मला जेन्युइन विद्यार्थी हवेत. ज्यांच्याकडे पुढील गुण आहेत त्यांनीच वर्गाला ऍडमिशन घ्यायचं आहे. मग गुरुजी गुण कोणते आहेत? लक्षात घ्या, ज्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे, ज्यांच्याकडे नम्रता आहे, ज्यांना कष्ट करण्याची तयार आहे आणि ज्ञान घेण्याची वृत्ती आहे, अशांनीच या वर्गाला ऍडमिशन घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे फसवणूक करण्याची वृत्ती आहे, अहंकार आहे, आळस आहे, ईर्ष्या आहे, अशांनी वर्गाला यायचं नाही. कारण वास्तुशास्त्र म्हणजे समाजाला मार्गदर्शन करणारं तत्व असतं. तुमच्या एका निर्णयावरती समोरच्याचं आयुष्य तो निर्णय घेत असतो, समोरच्याचं आयुष्य त्या पद्धतीने रन करणारा असतो. आणि तुम्हाला ईर्ष्या असेल, फसवणूक करण्याची तुमची वृत्ती असेल तर तुमच्यासाठी हा वर्ग नाही आहे. लक्षात आलं? इथे प्रामाणिकपणाने अभ्यास करून, आपलं स्वतःचं कल्याण करून, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी किती लोक इच्छुक आहेत त्यांनी प्रामाणिक टाईप करा, PMN टाईप करा, प्रामाणिक. ओके, अशाच लोकांनी वर्गाला ऍडमिशन घ्यायचे, बाकीच्यांनी नाही. तर मित्रांनो, या वर्गामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते तुम्हाला सांगतो. मित्रांनो, खूप काही देणार आहे. मित्रांनो, या वर्गामध्ये आपण आता बघा मित्रांनो, बऱ्याच वेळा आपलं मनच आपलं स्वतःचं पाय खेचत असतं. त्याच्यामुळे आत्ताच गुरुजींनी 10 लाख रुपये जरी फीस सांगितली तरी हा वर्ग मला करायचा आहे की नाही लिहून ठेवा, वहीवरती लिहा लगेच. कारण लक्षात ठेवा, आपण हे सगळं ऐकलं की बापरे एवढी फीज आहे असं आपल्यालाच वाटत असतं. तुमच्या वहीवरती तुमचं उत्तर लिहून ठेवा आणि ते उत्तर, ओके, ते उत्तर तुम्हाला ग्रुपवरती पाठवायचे निर्णय घेतल्यानंतर. म्हणजे मित्रांनो, याच्यातून तुमच्या मनाशी तुम्ही किती प्रामाणिक आहात हे समजतं. म्हणजे जीवनामध्ये तुम्ही किती यशस्वी होणार हे समजतं. कारण आपला जो निर्णय असतो तो जर आपणच फॉलो करू शकत नसू तर जीवनामध्ये ब्रह्मदेवी आपलं कल्याण करू शकणार नाही. जसं त्या पुजारी बाबांचं झालं तसंच आपलं होणार आहे. कारण बऱ्याच वेळा आपलं मनच आपलं पाय खेचणारं असतं. लक्षात आलं? तर मित्रांनो, जे कोणी या वर्गामध्ये ऍडमिशन आत्ता घेणार आहेत, हा वर्ग रेकॉर्डिंग असणार आहे. हा वर्ग रेकॉर्डिंग असणार आहे. रोज तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला जाणार आहे. तो वर्ग तुम्हाला रोज एक व्हिडिओ पाहायचा आहे, नोट्स काढायच्या आहेत आणि त्या ग्रुपमध्ये पाठवल्या जाणार, म्हणजे पाठवायचा आहे. गुरुजी त्याच्यावरती टेस्ट करतील. त्याच्यानंतर तुम्हाला होमवर्क देखील दिला जाणार आहे. तो होमवर्क देखील तुम्हाला करायचा असतो. अशा पद्धतीने हा वर्ग आपला चालणार आहे. रोज एक व्हिडिओ तुम्हाला येईल. 9:30 ना? तर मित्रांनो, 8:30 ते 9:30 हा वर्ग आपला रोज होणार आहे. मग जी लिंक येईल त्या लिंकवरती तुम्ही सगळ्यांनी जायचं आहे, इनरोल करायचंय. आणि तिथे जसं आता तुम्हाला सगळं रजिस्ट्रेशन करावं लागलं तसं नाही, नुसतं क्लिक वरती केलं की गुरुजींचा व्हिडिओ प्ले होईल, चालू होईल. तो वर्ग तुम्ही बघायचा आहे. तो वर्ग करत असताना कदाचित गुरुजी पण तिथे असतील, तुमचं ऑब्झर्वेशन करतील. कारण मी परिक्रमेमध्ये असलो तरी तिथे येऊन तुमचा अभ्यास कसा चालू आहे पाहू शकतो. आणि त्याच्यावरती माझ्या आधिपत्याखाली तयार झालेले एक्सपर्ट विद्यार्थी देखील तुमच्या शंकांचं उत्तर देण्यासाठी मी ठेवलेले असणार आहेत. कारण मला कचरा तयार करायचा नाही. रेकॉर्डिंग दिलं की मला माहिती आहे तुम्ही पाहणार नाहीत, म्हणून रोज नित्यनेमाने 8:30 वाजता एकत्र येऊन आपण अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने वर्ग असणार आहे. हो, रेकॉर्ड असणार आहे, पण तिथे गुरुजी तुम्हाला
अपडेट करणार आहेत, तुमच्या संपर्कात असणार आहेत. कारण मी अनेक असे कोर्स घेतलेले आहेत ते पुढे पाहिले गेले नाहीत. लक्षात आलं? म्हणून पण रेकॉर्डिंग वर्ग तुम्ही आता ऐकला. जेव्हा मी 3.5-4 महिन्यानंतर परिक्रमेवरून येणार आहे तेव्हा याच विद्यार्थ्यांना लाईव्ह वर्ग देखील असणार आहे. रेकॉर्डिंगचा ऍक्सेस किती दिवस असणार आहे मित्रांनो? जोपर्यंत मी तुमचा लाईव्ह वर्ग घेणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे रेकॉर्डिंग ऍक्सेस असणार आहे. लक्षात आलं? रेकॉर्डिंग तुम्हाला जमणारच आहे. आपल्या ऑफिसमध्ये सर्वतोपरी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी मदत होणार आहे. या वर्गामध्ये तुम्हाला काय काय देणार आहे लिहून घ्या. चला, या वर्गामध्ये तुम्हाला जगाचं वास्तुशास्त्र शिकवलं जाणार आहे, ज्याची फीज 24,999 आहे. आता जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर हे टोटली तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. फीज लिहून घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर देशाचं वास्तुशास्त्र, ज्याचे माझे स्वतंत्र कोर्सेस असतात ते देखील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाणार आहे. लक्षात आलं? ज्याचे माझे स्वतंत्र कोर्सेस आहेत, जगाच्या वास्तुशास्त्राचे 9,999 रुपये फीज आहे, ते देखील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाणार आहे. गावाचं वास्तुशास्त्र, ज्याची फीज 9,999 आहे, ते देखील तुम्हाला टोटली मोफत दिलं जाणार आहे. याच्यानंतर कंपनी, कारखाना इत्यादीचं वास्तुशास्त्राचे माझे स्वतंत्र कोर्सेस आहेत आणि त्याची फीज देखील 9,999 आहे. हे देखील तुम्हाला टोटली फ्री ऑफ कॉस्ट गिफ्ट म्हणून दिलं जाणार आहे. ऑफिसचं वास्तुशास्त्र, तर याची फीज माझी जी आहे 9,999 आहे स्वतंत्र वर्गाची. ही देखील टोटली तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलं जाणार आहे. नंतर मित्रांनो, प्राचीन भारतीय वास्तू कृषी दर्शन नावाचं जे माझं संशोधन आहे त्याची फीज 14,999 आहे. ते देखील तुम्हाला या वर्गासोबत फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाणार आहे. दवाखान्याचं वास्तुशास्त्र, ज्याची फीज 9,999 आहे, ते देखील टोटली फ्री ऑफ कॉस्ट गिफ्ट म्हणून दिलं जाणार आहे. बस की अजून पाहिजे? अजून पाहिजे गिफ्ट? ओके, चला मित्रांनो, आता घराचा वास्तू नकाशा, आपल्या स्वतःच्या घराचा वास्तू नकाशाचा अभ्यास हा कसा करायचा, गुरुजी त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम करतील. गरज पडली तर गुरुजी मार्गदर्शन करतील. तर त्याची फीज आपली जी आहे ही 25,000 रुपये आहे आणि ही देखील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाणार आहे. याच्यानंतर एकूण आपल्या वास्तुवर्ग, आता लक्षात घ्या, आपला जो मुख्य वास्तुवर्ग आहे त्याची फीज आहे 25,000 रुपये. मग एकूण किती होतात मित्रांनो? एकूण फीज होतात आणि वास्तू विजिट जो प्रत्यक्ष वर्ग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल देखील दिली जाते, त्याची फीज देखील 25,000 रुपये आहे. वर्ग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वास्तू विजिट प्रत्यक्ष पुण्यामध्ये बोलवून दिली जाते. तर मित्रांनो, याची एकूण फीज जी होते ती 1,50,000 रुपये मोठी होते. पण जर तुम्ही आत्ता ऍडमिशन घेतली तर याची फीज 25,000 रुपये आहे. पण आत्ता मी नर्मदा परिक्रमेला चाललेलो आहे, या निमित्ताने तुम्हाला विशेष ऑफर दिली जात आहे. किती जणांना पाहिजे? किती जणांना पाहिजे? ग्रेट मित्रांनो, या वर्गामध्ये जर तुम्ही आत्ता पूर्ण फीज भरून ऍडमिशन घेतली किंवा आत्ता तुम्ही पैसे नसतील तर 2,500 रुपये भरून देखील तुम्ही काय करू शकता, आपली जागा निश्चित करू शकताय. लक्षात आलं? तर वन टाइम पेमेंट भरलं तर 14,999 रुपये आहे. एवढीच फीज तुम्हाला भरून वर्गाला ऍडमिशन घ्यायचं आहे. लक्षात आलं मित्रांनो? तुम्हाला लिंक देखील आलेली आहे. पुढच्या 15 मिनिटात जे ऍडमिशन घेतील लिंक वरती क्लिक करून त्यांनाच या वर्गात म्हणजे एवढ्या फीजला येणार आहे. ओके, सो मित्रांनो, तुम्हाला 15 मिनिटासाठी ऑफर आहे. जर तुम्ही 2 हप्त्यामध्ये फीज भरली तर 16,999 आहे आणि 3 हप्त्यामध्ये भरली तर 21,000 रुपये आहे. पण मित्रांनो, तुम्हाला हा वर्ग रेकॉर्डिंग मिळणार असल्यामुळे तुम्ही वन टाइम भरली तर तुम्हाला 14,999. मग गुरुजी जेव्हा आल्यानंतर लाईव्ह वर्ग घेतील, याच फीज मध्ये तुम्हाला लाईव्ह वर्ग करता येणार आहे, ज्याची फीज 25,000 रुपये असणार आहे. लक्षात आलं? ग्रेट मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं जर वाटत असतील
तरच तुम्ही हा वर्ग करायचे, अन्यथा नाही. पेमेंटची लिंक पाठवलेली आहे मित्रांनो, या लिंक वरती जाऊन पेमेंट करायचं आहे. ज्यांच्याकडे जीपे आहे, गुगल पे आहे, त्यांनी इथून पेमेंट करायचंय. ज्यांना स्कॅनर हवा आहे त्यांनी स्कॅनिंग करायचंय मित्रांनो, लक्षात आलं. आणि पेमेंट झाल्यानंतर डन टाईप करायचंय आणि तुम्हाला स्क्रीनशॉट तुमच्या ग्रुपमध्ये पाठवायचंय, म्हणजे तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घेण्यात येणार आहे. प्रज्ञा पवार चालेल, ओके. यस मित्रांनो, आता जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना आपण प्रतिक्रिया देण्यासाठी इथे बोलूया. जगदीश पाटील आहेत का? हँड रेज करा. जगदीश पाटील आलेले का? मित्रांनो, ही फीज फक्त वेळेची आहे. कशाची? वेळेची आहे. हा जगदीश पाटील. सर्वप्रथम श्रीराम गुरुजी, श्री सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत. सर्वप्रथम गुरुजींची कान पकडून माफी मागतो आणि आज्ञा घेतो, कारण बोलण्याच्या ओघात गुरुजींचं नाव मी घेणार आहे. पण शास्त्र असं सांगतं की गुरुजींचं नाव घेताना कानाला हात लावून माफी मागितली पाहिजे, कारण आम्ही तेवढे ज्ञानवंत नाही आहोत. म्हणून सगळ्या माझ्या इथे आलेल्या क्लासमधल्या गुरुबंधू भगिनींना श्रीराम समर्थ. गुरुजी, आवाज येतोय व्यवस्थित? हा येतोय बोला. पेमेंट झाले की डन तर टाईप करा मित्रांनो, बरं का. पेमेंट झाले की डन टाईप करा. हा जगदीश पाटील बोला. मित्रांनो, इथे तुम्ही माझ्यापेक्षा काही वयाने मोठ्या आहेत, काही आई वडिलांच्या वयाच्या आहेत. मी तुम्हाला ज्ञान द्यायला इथे नाही आलो. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः ज्ञान घेत आहे, मी विद्यार्थी दशेत आहे आणि मी गुरुवर्यांसमोर खूप काही बोलावं एवढा अजून ज्ञानी नाहीये. मला ज्ञान प्राप्त व्हावं आणि गुरूंची कृपा व्हावी अशी त्यांना मी नम्र विनंती करतो. माझं नाव जगदीश शांताराम पाटील, राहणार 40गाव आणि माझा व्यवसाय आहे टेलर काम. मित्रांनो, कुठेतरी इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघताना मला ही लिंक मिळाली आणि मी जीवनामध्ये टाइमपास करत होतो. मोबाईल म्हणजे काही यशस्वी होण्याचं साधन नाही, पण टाइमपास करण्याचं साधन. आणि इंस्टाग्राम वरून मला लिंक मिळाली, मी इथे जॉईन झालो फक्त आणि फक्त टाइमपास म्हणून. आता मला सांगा, जीवनामध्ये टाइमपास करणाऱ्या व्यक्तीला गांभीर्य असेल का? तर मुळीच नाही. परंतु ज्या वेळेस उत्तम शब्द कानावर पडतात त्यावेळेस माणसाला कुठेतरी जाग येत. आई जर म्हटली अरे गदड्या उठ ना, तर त्याला कंटाळा वाटतो. पण आई जर म्हटली माझे सोनूला बाळ उठतोस का, तुझ्यासाठी छान चहा केलाय, तर ते पटकन उठत. तसं मला मायेचा ओलावा मिळाला माझ्या गुरुजींचा आणि मी झोपेतून जागा झालो. खरं तर माझी जीवन जगण्याची परिस्थिती संपली होती. मी नैराश्यातून आत्महत्येकडे जाणारा व्यक्ती होतो आणि गुरुजींनी माझी ओळख तुम्हाला अगोदरच दिली की आत्महत्या करणार. पण ज्याच्यावर गुरुकृपा होते तो कसा घडतो हे मला वर्ग पूर्ण होईपर्यंत सुद्धा समजलं नाही की एका गटाराजवळची माती उचलून गुरुजींनी त्याचं सुंदर मडकं केलं. मडकं हे बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, स्मशानात वापरलं जातं, पाण्याचा माड भरण्यासाठी वापरलं जातं आणि काही मडके हे देवाच्या कलश पूजनासाठी वापरले जातात. माझ्या डोळ्यातलं अश्रू थांबत नाही गुरुजी, पण आपलं सामर्थ्य आहे म्हणून बोलतो. इथे जमलेले माझे सगळे बंधू यांना असं वाटत असेल की माझ्याकडे जीवनामध्ये पैसा असावा, बंगला असावा, गाडी असावी आणि सगळं ऐश्वर्य असावं. पण मला एक कळत नाही की या सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे आहेतही, पण सुख आहे का? असा जर प्रश्न केला तर कदाचित उत्तर मिळेल की नाही. सुख का नाहीये? कारण जीवन जगण्याचं सूत्रच मनुष्याला कळलं नाही. जीवन काय आहे हेच कळलं नाही आणि असा भरकटत गेलेला मनुष्य कुठेतरी युट्यूबला व्हिडिओ बघतो. जसं आज आपण वास्तू वर्गात आलो, एक अपेक्षा घेऊन आलो की इथे काय मिळेल, काय काय मिळेल आणि काय काय मिळतं
आणि गुरुवर काय काय देतात हे मी शब्दात नाही सांगू शकत. मित्रांनो, ज्यावेळेस टाइमपास म्हणून व्हिडिओ बघत होतो आणि माझ्या कानावर माझ्या गुरु माऊलींचे शब्द पडले, माझ्या जीवनाचा उद्धार झाला. आता अनेक प्रसंग आहेत, काय काय सांगावं. तुम्हाला टास्क दिला गेला की आपल्या सगळ्यात दुश्मन आणि वाईट असणाऱ्या व्यक्तींसोबत कॉल करा. असाच माझ्या जीवनामध्ये प्रसंग घडला. मी ज्या बहिणीशी बोलत नव्हतो त्या बहिणीशी मी बोललो, धसाधसा रडलो, माफी मागितली. 3 वर्ष लांब असलेली एकाच गावात राहणारी बहीण आज आम्ही आनंदाने भाऊबीज साजरा केली. मित्रांनो, मला माहित नाही की वास्तुशास्त्रात तुम्ही किती निपुण व्हाल, पहिला क्रमांक येईल, फीस भरून तुम्ही सक्सेस व्हाल की यशस्वी व्हाल, अपयशी व्हाल. पण माझं जीवन हे माझ्या गुरुवर्यांच्या क्लासमधून घडलं. मला काय मिळालं हे मी तुम्हाला सांगतो. मला गुरुजींची वाहवा करायची नाही, मला कुठला त्याचा पैसा मिळत नाही, किंवा माझ्या कुठल्या गुरुबंधूंना गुरुवर्यांचं ज्ञान किती श्रेष्ठ आहे हे सांगायची पण गरज नाही, कारण प्रत्येक हा इथे हिरा घडतो. पण एक वाक्य आवर्जून लिहून ठेवा सगळ्यांनी. ते वाक्य असं आहे, ते दासबोधातलं वाक्य आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. तुम्हाला मला जर ज्ञान हवं असेल आणि जीवनात खूप यशस्वी व्हावंसं वाटत असेल, त्रिलोकी झेंडा लागावा असं वाटत असेल, तर मित्रांनो, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, अगोदर पूर्ण ग्रंथ पहा. कोणता ग्रंथ? तर वास्तुविशारद डॉक्टर वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांनी केलेला सत्य संकल्प, जो 1,00,000 विद्वान वास्तुशास्त्रज्ञ घडवून प्रत्येकामध्ये त्यांना गुरुजींचा अंश निर्माण करायचा आहे. गुरुजी शिकवताना बोलले की परमेश्वराला इथे स्वतः राहता आलं नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. आई म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचा आत्मा, आणि तो म्हणजे गुरुवर्य. सगळ्या ठिकाणी आई हजर राहू शकते, परब्रह्म नाही. तर ते तत्व आपल्याला आई रूपाने मिळालं. जग बघितलं, पण जगाची ओळख सांगण्यासाठी गुरुचं ज्ञान पाहिजे. म्हणून गुरुजी बोलले की सत्संगत पाहिजे. सत्संगतीने मनुष्य घडतो, आणि मला ती गुरुवर्यांच्या कृपेने मिळाली. हा जगदीश पाटील. त्याच सोबत सत्संग म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की संत संघाने ज्ञान मिळते, आणि मला ते संत रूपाने माझे गुरुवर्य मला लाभले, आणि माझ्या आयुष्याची कायापालट झाली. मित्रांनो, घर, गाडी, पैसा, बंगला सगळं मिळतं, परंतु कसं राहावं आणि सुख कसं प्राप्त करून घ्यावं यासाठी जीवनामध्ये काही सूत्रांची आवश्यकता असते, आणि ते सूत्र म्हणजे वास्तुशास्त्र. गुरुजी आपल्याला तंतोतंत शिकवतात. वास्तुशास्त्राचं ज्ञान मी देऊ शकत नाही, कारण मी शिकतोय. यस, जगदीश पाटील, ग्रेट. तुमच्या भावना सगळ्यांना समजलेले. जोरदार टाळ्या जगदीश पाटलांना वाजवा. ओके, ग्रेट. काही चुकलं असेल तर क्षमा असावी गुरु. यस, आपल्या उज्ज्वलाताई आलेल्या आहेत. हा, उज्ज्वलाताई. गुरुवर्य वंदन. खूप दिवसांनी पाहते श्रीराम समर्थ. मन भरून आलं, खूप बरं वाटतंय. नर्मदा परिक्रमेला जाणार आहात तर पुण्याला नाही येऊ शकत, पण इथूनच चरण वंदन करते. श्रीराम. श्रीराम समर्थ. छोटा बाबू उठला होता म्हणून मध्ये मध्ये पळत होते बंद करून, सॉरी. हा, तर मंडळी, खूप भाग्यवान आहात आपण सगळेजण, कारण जेव्हा गुरुंच्या आशीर्वचनांची शृंखला ह्याचा कुठेतरी मिलाप होतो आणि ते जुळून आले की असे गुरुवर्य ज्यांच्या पुढे आपण आता बसलेलो आहोत, ते भाग्य आपल्याला लाभतं. आणि आपण खरोखरच सगळेजण भाग्यवान आहोत की गुरूंचा महिमा वर्णनासाठी शब्द नाहीयेत. मगाशी पाटीलने सांगितलं त्याप्रमाणे बंधू खरोखरच आहे, परंतु जे सत्य आहे ते सत्य आहे, ते सत्य लपत नाही. त्याच्यामुळे गुरुवर्य जे आहेत ते साक्षात ब्रह्मांड आहेत.
आणि ब्रह्मांडातलं ज्ञान ब्रह्मांडी ते पिंडी धारण करण्यासाठी आपल्या रूपाने आपलं फलित भाग्योदय झाले असल्यामुळे आपण ह्या ब्रह्मांडामध्ये आलेलो आहोत. हे सगळं करत असताना तुमच्यासारखीच मी सुद्धा एक दिवस अशीच बसले होते. मला सुद्धा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती लिंक आली आणि म्हटलं फ्री आहे तर बघूया काय आहे ते. कारण मी पेशाने शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्कूल इन्स्पेक्टर आणि स्वेच्छा रिटायरमेंट घेऊन स्वतःची शाळा, कॉलेज, सुनेचा व्यवसाय, सुनेची प्रेग्नंट होती, त्यामुळे मला अजिबात वेळ नव्हता. पण म्हटलं रात्रीचा थोडा वेळ आहे तर बसून बघूया आपण. पण पहिल्या दिवशी मला जे अंगावरती रोमांच आले, त्या रोमांचाने मला दाखवून दिलं की हा जो मार्ग आता तुमच्या पुढ्यात आहे तो तुम्ही धारण करायचा आहे, स्मरण करायचं आहे आणि तुम्ही स्वतःला काया वाचा मनाने तुमच्या बदल करायचा आहे. आणि ही स्फूर्ती जी आली गुरूंकडनं ती आपण म्हणतो ना की अशी एक एनर्जी येते आपल्यामध्ये, आणि तशी एक एनर्जी आली आणि 5 दिवस मस्तपैकी एन्जॉय केलं. पण 5 दिवसांमध्ये वास्तुशास्त्र मात्र कुठेच नाही सापडलं. फक्त होतं ते वेद, संस्कृती वगैरे. पण म्हटलं वेद संस्कृती, आपल्या हिंदू संस्कृतीविषयी जर ह्या गुरूंना एवढं ज्ञान आहे आणि तळमळ आहे तर नक्कीच वास्तुशास्त्राविषयी सुद्धा आपल्याला खूप काहीतरी चांगलं मिळेल. या दृष्टिकोनातनं मी वेळ काढायचं ठरवलं आणि ऍडमिशन घेतलं. मला आज खूप भरून पावल्यासारखं वाटतंय की मी योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शनाने वास्तुशास्त्राचा अभ्यास केला. एवढंच नाही तर किंबहुना यापुढे जाऊन मी असं म्हणेन की माझ्या देहामध्ये जी एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे, माझ्या मनामध्ये किंवा माझ्या विचारांमध्ये जो बदल झालेला आहे, त्याचं सर्वस्वी श्रेय हे म्हणजे गुरुवर्य. कारण गुरुवर्यांनी जी एनर्जी आपल्यामध्ये पास केलेली असते ना, ती आपल्याला आयुष्यभर पुरणारी असते. वास्तुशास्त्र तर आपण चालता बोलता शिकणार आहोत, परंतु आपली संस्कृती किंवा आपल्या देहावरती होणारा संस्कार हा इथे खूप महत्वाचा आहे. आणि नुसता आपल्या देहावर संस्कार होत नाही, तर आपण संस्कारित झाल्यानंतर आपल्या घरातील सगळी व्यक्ती असतील, आपला मित्रपरिवार असेल, आपला समाज असेल, तर त्यांना सुद्धा आपण त्याच एनर्जीने संस्कारित करत असतो. आणि ह्याचा अनुभव आपल्याला तेव्हा येईल की आपण जेव्हा गुरुवर्यांसोबत 1-2 महिने आपण हा कोर्स व्यवस्थित करू. गुरुवर्यांनी जरी सांगितलं की 1 महिन्याचा आहे तरी गुरुवर्य तर 2 महिने सुद्धा घेतात, कारण बॅच नंबर 15चे विद्यार्थी आहे आणि आमचा सुद्धा क्लास 2 महिने चालला होता. आणि इथे तर आपल्याला संधी आहे की रेकॉर्डिंग पण आहे आणि शिवाय पुन्हा लाईव्ह सुद्धा आपला होणार आहे. तर खूप छान सुवर्ण संधी आहे आणि मी आग्रहाने विनंती करेन सर्वांना की अवश्य हा कोर्स करा. कारण माझ्यासाठी फक्त वास्तू आणि शास्त्र हे 2 शब्द होते, मला अजिबात त्याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा मी गुरुवर्यांसोबत राहिले आणि सगळ्या गुरुबंधू भगिनींचे अनुभव ऐकले किंवा आधीच्या बॅचच्या गुरुबंधू भगिनींचे अनुभव ऐकले, तेव्हा वाटलं की अगदी माझं बाबांच्या कृपेने माझा भाग्योदय झालेला आहे आणि खूप छान मला त्याचा अनुभव आला आणि आत्ताही मला येतोय. मी तर ठरवलं होतं की मी काही वास्तूच्या व्हिजिट वगैरे करणार नाही, पण ज्या दिवशी मी स्टेटसला ठेवलं की मला 500 पैकी 496 मार्क मिळून मी वर्गात पहिली आली आहे, तेव्हापासून मला एवढे फोन येत आहेत ना की मॅडम आमच्याकडे या, आमच्याकडे या. त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश काय आहे की एक शिक्षिका जिला फक्त वास्तू आणि शास्त्र 2 शब्दच माहिती होते, ती 60 वर्षाची महिला सगळं घर संसार सांभाळून, सगळ्या अडचणी सांभाळून वर्गात पहिली येऊ शकते. हा महिमा केवळ गुरुवर्य आपला आहे. आपण मला घडवलं, धन्यवाद गुरुवर्य. आणि मी तर म्हणेन की सगळ्यांनी असाच प्रयत्न करावा. गुरुजी सांगतील त्याप्रमाणे नम्रतेनं प्रामाणिकपणे अभ्यास करावा, वेळच्या वेळी अभ्यास करावा, वेळच्या वेळी नोट्स काढाव्यात. पैशाची अजिबात चिंता करू नका, कारण बुमरँग होऊन तुम्हाला कितीतरी पटीने तो पैसा परत येणार आहे. बुमरँग होऊन कितीतरी पटीने आपल्याला समाधान मिळणार आहे आणि आपल्यातून चांगलं काम करणार आहे. तर नक्कीच गुरुवर्यांच्या या मिशन मध्ये आपण खारीचा वाटा उचलूया.
धन्यवाद गुरुवर्य. धन्यवाद सर्व गुरुबंधू Yes. भगिनी. खूप छान. वृषाली कोळेकर 2 मिनिटात बोलूया. 1च मिनिटा. ज्यांनी पेमेंट केलंय त्यांनी डन टाईप करा बरं का. स्क्रीनशॉट पण आपल्या ग्रुपमध्ये पाठवायला विसरू नका. ओके. तर पेमेंट कुणी कुणी केलंय? वैशाली पिंपळे अभिनंदन, गुलाबराव आरोटे अभिनंदन, त्याच्यानंतरनं विश्वजित राईकर अभिनंदन. ओके. ज्यांनी पेमेंट केले त्यांनी टाईप करा. उमेश कुलकर्णी अभिनंदन. ओके. त्याच्यानंतर अंजली घडी अभिनंदन, चित्रा राऊत अभिनंदन, विनायक गावडे अभिनंदन. अजून कोण आहे? मीरा शितोळे, क्या बात आहे, अभिनंदन. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा रे. स्वाती पवार अभिनंदन, जया मुंडलिक जी अभिनंदन, मीरा शितोळे जी अभिनंदन. ओके मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मर्यादितच जागा असणार आहेत. मनीषा पवार अभिनंदन, विद्या कांबळे अभिनंदन, अंजली जी अभिनंदन. सगळ्यांनी डन टाईप करा रे, डन टाईप करा. हा कोळेकर. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ. आवाज येतोय गुरुजी? हो येतोय. श्रीराम समर्थ. गुरुजींची मी बॅच नंबर 6 ची विद्यार्थिनी आहे. फक्त महिला वर्गासाठी घेतलेली जी बॅच होती त्या वर्गाची विद्यार्थिनी. गुरुजींनी फक्त तुमच्यासारखाच 5 दिवसाचा लाईव्ह वर्ग, मला शेवटच्या दिवसाची लिंक मिळाली. 5व्या दिवशी मला पूर्ण वर्ग करता आला नाही. मी शेवटचे काहीतरी 1 तासभर केला होता आणि मी लगेच निर्णय घेतला गुरुजींच्याकडे वर्ग करायचा. मी लगेच फी भरली दुसऱ्या दिवशी आणि गुरुजींच्या वर्गाला जॉईन झाले. जसं वर्ग पुढे गेला त्यावेळी कळालं की आपण काय किती मोठं आणि किती अगाध ज्ञान शिकतो आहे. कारण गुरुजींच्याकडे तर ज्ञानाचा सागर आहे. मी नेहमी म्हणते गुरुजींना की गुरुजी आम्हाला देतात ना, ते फक्त एक चमचाभर अमृत असेल ज्ञान समुद्रातलं, त्यांच्या ज्ञानाच्या सागरातलं. कारण इतकं अगाध ज्ञान आहे गुरुजींची. फक्त आपलं लक्ष केंद्रित करून गुरुजींच्याकडे आपण शिकलं पाहिजे आणि गुरुजींच्या श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच शिकलं पाहिजे. गुरुजी सांगतायत एक, आपण दुसरीकडे लक्ष देतो, या गोष्टी अजिबात करून चालत नाही. म्हणजे आणखीन कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपण ते करतो असं करून चालणार नाही. फक्त गुरुजी काय म्हणतात ना, ठीक आहे, ते प्रमाण वाक्य असलं पाहिजे. म्हणजे आम्ही तरी तसंच वागतो. आणि गुरुजी फक्त वास्तुशास्त्र नाही शिकवत, हे तुम्हाला 5 दिवसाच्या वर्गात कळालं असेल. वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, आपल्याला आयुष्यात कसं जगावं, म्हणजे एक माणूस म्हणून कसं जगावं, एक चांगली व्यक्ती म्हणून कसं जगावं, याचंही ज्ञान गुरुजी देतात. तसंच गुरुजी आपल्याला संसार सुखाचा कसा करावा. तुम्ही तुमचं लग्न होऊन 40 वर्ष जरी झाली असतील तरीही संसार कसा करावा त्याचं ज्ञान गुरुजी आपल्याला देतात आणि त्याच्या थ्रू आपल्याला भरपूर फायदा होतो. हे मी स्वतः अनुभवलेला आहे, गुरुजींचा वर्ग केलेला आहे. आणि हे आपल्याला फ्री, त्याच्यामध्ये छोटे छोटे माहिती देतात गुरुजी प्रत्येक वास्तुशास्त्राच्या याच्यामध्ये. आणि गुरुजींच्या विषयी कौतुक करताना मी तर नाहीच थांबू शकत. खरंच आहे ते. आणि गुरुजी इतकं हे करतात कोळेकर, ना. सगळ्यांना हा वर्ग जर केला तर काय काय फायदा होऊ शकतो? फायदा मुख्य म्हणजे तुम्हाला समाजात काही वेळा आपल्याला अनुभव असतो, अरे काही व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करतात, काही कोण आहे असू दे, ठीक आहे, आली आहे ना, ओके. त्याही व्यक्ती ज्या आपल्याकडे दुर्लक्ष करतात त्याही व्यक्ती तुम्हाला स्वतःहून तुम्हाला मानाने बोलवतात, तुमच्याशी मान देऊन बोलतात. तुम्हाला समाजात मान मिळतोही तितकाच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही व्हिजिटला जातो त्यावेळी वयाच्या 70-80 वर्षाची व्यक्ती सुद्धा आम्हाला नमस्कार करते. हे आम्हाला गुरुजींच्यामुळे मिळालेलं आहे, नाहीतर आम्ही काहीच नव्हतो. ग्रेट. चलो, खूप अभिनंदन कोळेकर. जोरदार टाळ्या वाजूया. संपदाताई श्रीराम समर्थ लवकर. गुरुजी. यस. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ सर्वांना. मी संपदा वाटवे, महिला वर्गाची विद्यार्थिनी. आता ऋषालीताई म्हणाल्या तसंच मी तिच्याच बरोबरची विद्यार्थिनी आहे. आणि गुरुजी आता कौतुक सगळ्यांनीच केलेलं आहे. गुरुजींचं कौतुक करेल तेवढं थोडं. आणि ऋषालीताई म्हणाल्या तशा हा वर्ग केल्यानंतर तुम्हाला फक्त वास्तुशास्त्र नाही तर इतरही खूप गोष्टी शिकायला मिळतात. समाजात कसं वागावं,
परत इतरांकडून मान सन्मान मिळतो. म्हणजे हे सगळं जे आहे ते हे गुरुजींमुळे. कालच मी एकीकडे व्हिजिटला गेले होते. तिथे 70 वर्षाची एक वृद्ध महिला मला नमस्कार करून म्हणाली की अगं तू सांगितलेले उपाय करून आपल्या सुनेला दिवस गेले आणि काय, मला नमस्कार करायला मला कसं तरीच वाटायला लागलं. पण हा प्राऊड आम्हाला गुरुजींना लागून फील होतोय. आणि असं असा मान सन्मान मिळाला समाजात की एक म्हणजे इतकं चांगलं वाटतं. तसंच हा वर्ग करून आपण समाजात कसं वावरावं आणि विपरीत परिस्थितीमधून जसे जगदीशजी म्हणाले की विपरीत परिस्थितीमधूनही त्यांनाही मार्ग मिळालेला आहे. तसाच प्रत्येकाला विपरीत परिस्थितीमधूनही मार्ग मिळतो. आणि नुसतं इथे वास्तुशास्त्र नाही, संसार सुखाचा कसा करावा, तसंच इथे जे ज्ञान जे मिळतं ते खूप अगाध मिळतं. फीजची तुम्ही चिंता करू नका. पण ज्या काही गोष्टी गुरुजी सांगतात त्या पहिल्या दिवशीपासून फॉलो करत चला. आणि जे काही नोट्स वगैरे असतात ते आजचे आज असे नेहमी करत राहा आणि पुढे चला. आणि हे मला असं वाटतं की प्रत्येकाने हा वर्ग करून पुढे यावं आणि आपल्या घरासाठी तसंच समाजालाही आपण काहीतरी देणं लागतो म्हणून हा वर्ग करावा आणि प्रोफेशनलही म्हणून विचार करू शकता. यस, खूप छान. धन्यवाद. श्रीराम समर्थ. यस, शेवटची प्रतिक्रिया घेऊ आपण आपले कोळथळकर बंधूंची. ओके, तर मित्रांनो, ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांनी डन टाईप करा. ज्यांना आता शक्य नाहीये त्यांनी हे करा, याचा स्क्रीनशॉट करून उद्या केला तरी चालेल. ओके, हा, ओम प्रकाशजी माईक चालू करून बोला. माईक चालू करा. तुम्हाला अनम्यूट केले, येत नाहीये. तुमचं माईक चालू करा ना, तुम्हाला केलंय मी अनम्यूट असं येईल बघा. हा, बोला आता. गुरुजी श्रीराम समर्थ. सगळ्यात पहिले तुम्ही स्वतः खूप दूरच्या अशा परिक्रमेला निघालेला आहात. खूप खडतर आहे ती. आणि आमची सगळ्यांची इतक्या लवकर तुम्ही एवढ्या परिक्रमेला जावं अशी इच्छा नव्हती, पण तुम्ही निघालेले आहात. तुम्ही खूप हट्टी आहात हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही निघालेले आहात. गुरुजी, सगळ्यात पहिलं तुम्हाला मग दंडवत, शिरसाष्टांग नमस्कार. तुमची परिक्रमा खूप सुखरूप व्हावी आणि आम्ही तुमची वाट पाहत आहोत. तुम्ही खूप दूर जात आहात. गुरुजी, मी आपल्या इथे जमलेल्या सगळ्या पुण्यात्माना सगळ्यांना नमस्कार करतो आणि त्यांना म्हणतो की खरंच तुम्ही पुण्यवान आहात. उशिरा का होईना, पण माझ्यासारखेच तुम्ही देखील या वर्गाला जॉईंट होतात. मी देखील ज्या वेळेला असंच माझ्याकडे लिंक आली त्यावेळेला मी जॉईंट झालो. त्यावेळेला खरं म्हणजे मी अक्षरशः एकाकी पडलेला होतो. माझ्या व्यवसायामध्ये खूप चांगली मला प्रगती आहे, परंतु कुटुंबामध्ये मी एकटा पडलो होतो. आणि त्यावेळेला याच्या आधी देखील मी बऱ्याच वास्तुशास्त्रज्ञांकडून, वास्तुतज्ञांकडून मी माझ्या वास्तू व्हिजिट वगैरे करून घेतल्या होत्या. पण तरी पण बघूया गुरुजींकडे जाऊन आपण काय आपल्याला शिकायला मिळते का. आणि गुरुजींच्या पहिल्या मोफत क्लासमध्येच मी खूप अगदी इन्स्पायर झालो आणि लगेचच मी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मग मात्र असं झालं की व्हिजिट फी दिलेल्या लोकांकडून जे काय मला मिळालं नव्हतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ज्ञान मला गुरुजींच्या वर्गामध्ये आल्यानंतर मला मिळालं. अक्षरशः मी माझं स्वतःसाठी मी उत्तर शोधण्यासाठी इथं आलो होतो आणि गुरुजींनी मला कधी वास्तुशास्त्रज्ञ बनवून टाकले ते मला कळलं सुद्धा नाही. आणि आज मला देखील आता उज्ज्वलाताई माझ्या ज्येष्ठ गुरु भगिनी त्या आहेत, त्यांनी जसं सांगितल्या पद्धतीने मला देखील खूप लोक बोलावत आहेत. पण गुरुजी, जोपर्यंत मी पूर्ण तज्ज्ञ होत नाही तोपर्यंत मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी तोपर्यंत येणार नाही. गुरुजींची मला आज्ञा झालेली आहे, पण मला अजूनही वाटतंय की मी कुठेतरी अपुरा आहे, मला जायला पाहिजे. कारण म्हणून मी पुढच्या वर्गासाठी आता लगेचच ऍडमिशन घेतो आहे. आणि पुढचं तुम्ही तोपर्यंत मार्च महिन्यापर्यंत याल आणि मग तुमची आज्ञा घेऊनच मी पुढच्या कामाला सुरुवात करेन. आणि गुरुजी, इथं जमलेल्या सगळ्यांना मी सांगेन तुम्ही सगळ्यांनी याला जॉईंट व्हा. खरोखरच उशिरा का होईना पण तुम्हाला भरपूर ज्ञान मिळून जाईल. गुरुजींनी 5 दिवसाच्या मोफत क्लासमध्ये अगदी जाताना कितीतरी प्रश्नांना सहज स्पर्श करून गुरुजी गेलेले आहेत. गुरुजींकडे असलेलं ज्ञान हे एवढंच नाहीये, ते खूप आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं आहे.
गुरुजी द्यायला लागले की विषय बाजूला राहील, पण भरपूर काही देऊन जातील. आता सुद्धा तेच झालंय. आपल्याला गुरुजींनी बऱ्याच काही गोष्टींना स्पर्श करून दाखवून दिलेलं आहे की तुम्ही काय काय शिकू शकाल. तुम्ही सगळे या वर्गाला जॉईंट व्हा आणि नक्कीच तुम्हाला एक खूप आनंद होईल. जसे आम्ही आता आहोत त्या पद्धतीने तुम्हाला आनंद होईल. गुरुजी श्रीराम समर्थ. यस, श्रीराम समर्थ. खूप छान. मित्रांनो, ही शेवटची संधी आहे. पुढे 3 महिने आपले वर्ग होणार नाही आहेत. ओके, तर अविनाश गवंडे, लवकर सगळ्यांना एक मार्गदर्शन करून हे करूया. माईक चालू करा तुमचा. अविनाश गवंडे इंदोर मध्ये असतात. माईक चालू करा. हाच बोला. हा, चालू केलेला आहे सर. हो हो बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार. आवाज येत नाही गवंडे. सो ग्रेट मित्र. नमस्कार, मी गवंडे अविनाश आवाज नाही. रामकृष्ण गावंडे. आवाज. हा बोला. नोकरीनिमित्त मी इंदूरला जॉब करतोय आता. आणि मी गुरुजींचा क्लास हा फेसबुकच्या लिंक वरून जॉईन केलेला आहे. याच्या अगोदर मी बरेच काही क्लास केलेले आहेत, गुरुजींचे नाही दुसऱ्यांचे. फेस रीडिंग पण केलेलं आहे मी. आणि गुरुजीचं मला का आवडलं वास्तुशास्त्र, का की गुरुजीची वाणी इतकी मधुर आणि नॉलेज इतकं अथांग आहे गुरुजींचं की गुरुजीचा मला. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय. गुरुजींचं ज्ञान मला खूप आवडलेलं आहे. गुरुजी इतकं ज्ञान सांगतायत क्लासमध्ये, आजपर्यंत कोणतेच गुरुजी सांगू शकले नाहीत इतकं ज्ञान. आणि त्यांच्या ज्ञानामुळे मला बरंच काही मिळालं आहे. माझं प्रमोशन झालेलं आहे नोकरीमध्ये. मला 2 वर्षाचं प्रमोशन मिळालेलं आहे अधिक. नाही तर मी आता पुढच्या महिन्यात रिटायर होणार होतो. आणि माझं 60 वर्षाचं झालेलं आहे आता. 2 वर्ष वाढलेले आहेत गुरुजीच्या कृपा प्रसादामुळे माझे. आणि माझा एक गुरुकुल म्हणून क्लास होता कंपनीमध्ये, आणि त्या क्लासमध्ये मी पहिला आलेलो आहे नाळ झोन मध्ये, गुरुजीच्या कृपा आशीर्वादाने. म्हणून मी म्हणतो की सगळ्यांनी वास्तुशास्त्र करावं आणि गुरुजीच्या या मोफत क्लासमध्ये या संधीचं सुवर्ण संधी प्राप्त करावी. एवढेच शब्द बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद गुरुजी. गुरुजी, उद्या मी किती वाजता भेट? हा गवंडे, फोन करतो मी. ओके, अजून निघायचं आहे. सो ग्रेट मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर तुम्ही म्हणजे शिकायची मनापासून इच्छा आहे तर निर्णय तुमचा आहे, तुम्हाला जबरदस्ती नाही आहे. ओके, हे काही तुम्हाला रॉकेट सायन्स नाही, हे तुम्हाला येणार. लक्षात आलं? हे तुम्हाला सहजगत्या येणार. संस्कृत येण्याची गरज नाही. शुद्ध मराठीतून वर्ग होणार आहे, रेकॉर्डिंग वर्ग असणार आहे. तिथं मी तुम्हाला म्हणजे काही अडलं तर उत्तर देखील देणार आहे, नोट्स मिळणार आहेत. लक्षात आलं? आणि रोज संध्याकाळी 8:30 ते 9:30 आपण आपल्या ठिकाणी रोज निश्चित वेळ ठरवून वर्ग करायचा आहे. लक्षात आलं? आणि तुमच्याकडे लाईव्ह वर्ग होईपर्यंत रेकॉर्डिंग राहणार आहेत. ग्रुपमध्ये तुम्ही जर लिंक वरून पेमेंट केलं तर तुम्ही डायरेक्ट ग्रुपला जॉईन होणार आहात. तिथे तुम्हाला ऍडमिशन फॉर्म दिला जाईल. समजले सगळ्यांना? कोणाला काही प्रश्न आहेत? ओके, ग्रेट. माया दळवी प्रश्न आहे, बोला. माईक चालू करा. माईक चालू करा. माईक चालू करा. तुम्हाला आलंय बघा, अनम्यूट आला असेल. नाही, माया दळवी माईक चालू करून बोला. संजय राजगुरू. हा माया बोला, माया दळवी बोला. आवाज येत नाही माया दळवी. बहुतेक मुहूर्त दिसत नाहीये. हा बोला. आवाज सर? हा सर? येतोय, बोला. हा बोला. नमस्कार गुरुजी. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता. जशी मला पूर्वीच्या लोकांची जी चांगल्या रूढी आणि चांगले संस्कार होते, ती अपेक्षा बाळगते, इव्हन फॉलो करायला पण बघते. पण खरंच तुमच्या त्या मार्गदर्शनाखाली मला असं वाटतं मी ते आयुष्यात जगू शकेन. पण मी आता 2,500 रुपये भरून मी ऍडमिशन घेतलंय. पण माझ्या लेफ्ट कानाचं ऑपरेशन करायचंय गुरुजी. आणि जर इन पिरियड मध्ये मी जर का कुठे स्टेबल नाही राहू शकली तर तुम्ही रागवू नका, या मला समजून घ्या.
कारण की Yes. तुम्ही जितके बोलता बिलताच म्हणून मला भीती पण वाटते, कारण की मी ते चुकायला बघत नाही आणि चुकलं तर मी माफी मागायला तयार असते. हा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे इन ऍडव्हान्स मध्ये माफी पण मागून ठेवते, ताकी मिस्टेक नको व्हायला, की मी सांगितलं नाही ना डोंट म्हणून वरी. बोलू. गुरुजी कुणाला ओरडतात? एक लक्षात ठेवा, झोपेचं सोंग केलेल्याला. झोपलेल्याला नाही. लक्षात आता त्याला उठवता येतं. ओके, त्याच्यामुळे डोंट वरी, आपण निश्चित हे करूया. ओके, ग्रेट. हर्षल माळी काही विचारायचंय? हर्षल माळी? हा, नमस्कार गुरुजी, श्रीराम समर्थ. श्रीराम. माझा प्रश्न असा होता गुरुजी, की वास्तू म्हणजे जे काही आम्हाला कोचेस आहेत, मी तर त्यांना विचारूनच घेईल, पण तुमच्याशी बोलायची मला संधी मिळाली त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला असं विचारायचं आहे, की जेव्हा शिकताना जी दिशा सांगितली जाते, म्हणजे थोडक्यात मी कॉन्व्हेंट स्कूल मधून माझं शिक्षण झाल्यामुळे मला जी दिशा आहे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ, दीर्घ श्वास घ्यायचा. स्पेसिफिक प्रश्न विचारला तर उत्तर देता येईल, कारण बऱ्याच जणांना ऐकायचंय, बोलायचंय. दिशा ही जी डायरेक्शन सांगितली जाते, जशी हं. तुम्ही जे मराठीत डायरेक्शन हो, सांगत होते, ते इंग्लिश मध्ये पण सांगितले जाणार तर आहे. मला म्हणजे माझ्या सोबत आणखी काही असतील ज्यांना जी थोडी डिटेक्ट व्हायला थोडा वेळ डोंट वरी. लागतो. हिंदी, मराठी, इंग्लिश मधून पण सांगितले जातील. ईस्ट, साऊथ, येस साऊथ येस वेस्ट, येस वेस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ, साऊथ, नॉर्थ ईस्ट. ओके, येस इंग्लिश सर, मधून पण सांगितलं जातील. डोंट वरी. हो हो, धन्यवाद आणि नाही गुरुजी. बस, म्हटलं तर मग हो ना. हो डोंट हो, वरी. धन्यवाद धन्यवाद ओके, गुरुजी, धन्यवाद. यस. ओके. आमच्या स्मिता जाधव म्हटलं, गुरुजी मैं हूं ना टाई म्हटले, सो हम है ना, चिंता हो क्यों हो. करते हो. ओके, सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज इथे भेटलात. ज्यांनी पेमेंट केलं नसेल त्यांनी पेमेंट करून घ्या. परत एकदा स्क्रीनशॉट दाखवतो, स्क्रीनशॉट काढून टाका. ज्यांना आता पेमेंट करणं शक्य नाही झालंय त्यांनी उद्या केले तरी हरकत नाही. ओके, तर ग्रेट मित्रांनो, आज इथे भेटलात. उद्या परत पुढच्या भागामध्ये इथेच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत श्रीराम समर्थ. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात. मित्रांनो, सर्वजण सुखी, समाधानी, निरोगी, आनंद आयुष्य जगावे अशी मी श्री सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवंताला, सद्गुरूंच्या चरणी विनम्रतेने अर्पण करतो. आज इथे भेटला, आयुष्यात परत परत भेटत राहूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम समर्थ. पेमेंट झालेला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये पाठवायला विसरू नका. ओके, ग्रेट. आणि मित्रांनो, गुरुजींना शुभेच्छा देण्यापूर्वी जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या इष्टदेवतेसमोर रोज एकदा बसून गुरुजींच्या यशस्वी परिक्रमेसाठी एक माळ जप करायचा आहे. ओके, ग्रेट. श्रीराम समर्थ. आणि दुसरं, विद्यार्थ्यांसाठी गुरुजी ठिकठिकाणी संकल्पपूर्वक काही अनुष्ठान करणार आहेत विद्यार्थ्यांची प्रगतीसाठी. श्रीराम समर्थ. हा, गिफ्टची लिंक पाठवली आहे, ती चेक करून घ्या, डाउनलोड करून घ्या. ओके, PDF पाठवलेली आहे. अजून तुम्हाला गिफ्ट मी माझ्या स्पेशल याच्यातून देणार आहे. ओके, उद्या तुम्हाला ते मिळून जाईल. घाई करू नका. सगळं गुरुजींनी जे सांगितलंय ते सगळं मिळणार आहे. फक्त घाई करू नका. ओके, श्रीराम समर्थ. आणि ज्यांनी गुगलला प्रतिक्रिया नाही दिली त्यांनी गुगलला प्रतिक्रियाही द्यायला विसरू नका. ओके, जेणेकरून भविष्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल. श्रीराम समर्थ. शुभरात्री. मित्रांनो, युट्यूबची लिंक पण दिलेली आहे, गिफ्ट पण दिलेलं आहे. ओके, हे करा, मजा करा.